वी हॅव स्टार्टेड, वी हॅव ऑब्झर्विंग की लोक असं खूप लोकांकडे वेळ आहे, पण लोक थोडे फ्रस्ट्रेटेड आहेत किंवा खूप टाइमपास होतोय किंवा त्यांचे रुटीन ऑफिस नसल्यामुळे मे बी डायरेक्ट ते 8ला वगैरेच उठतायत किंवा एकदम असं लेझीनेस आणि नुसते वेगवेगळ्या चॅलेंजेस म्हणजे साडी नथ चॅलेंज किंवा वेगवेगळे पदार्थ असं. सो त्याच काळात मी एक सेशन घेतलं सेल्सचं एका माझ्या कलिगच्या स्टाफसाठी, आणि देन ही हॅज गिव्हन मी आयडिया की सर तुम्ही ह्याचे सेशन घेतले पाहिजे. देन आय हॅव स्टार्टेड सेशन ऑन गोल सेटिंग किंवा लाईफ इन्व्हेस्टमेंट, आणि मग 5am एक बुक वाचलं मी रॉबिन शर्माचं, आणि त्याच्यात त्यांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे असं ते सेशन चालू झालं. मग तो एक ग्रुप झाला व्हॉट्सअपचा 5 जणांचा. आता त्या ग्रुपमध्ये साधारण 65 लोक आहेत. त्यातली 40 लोक मला ओळखत नाहीत. आम्ही जस्ट फॉर द गुड इंटेन्शन यासाठी एकत्र आलो आहोत. आणि सगळे लवकर उठतात, म्हणजे जे 8ला उठायचे ते 7ला उठू लागलेत, 6ला, आणि काही लोक 5 पर्यंत पोहोचतात. आणि आम्ही 20-20-20 अशा 3 ऍक्टिव्हिटीज रोज सकाळी करतो, संडे सोडून. आणि एव्हरीबडी इज रिअली एन्जॉईंग. आणि गोल सेटिंगचा अजून आम्ही एक ग्रुप केलाय 20 लोकांचा. आता त्यांनी 1 वर्षाचे चॅलेंज घेतलंय की आम्ही जे काय आमच्या लाईफचं गोल आहे ते आम्ही 20 लोक 1 वर्ष आम्ही हे करू. सो आता त्यांना रोज इन्स्पायरिंग स्टोरीज आम्हाला म्हणजे काय म्हणतात आपण सांगतो किंवा दाखवतो. तर बऱ्याचशा ब्रायन ट्रेसीच्या वगैरे आम्ही स्टोरी झाल्या. मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्याच ओळखीचे काही लोक आहेत की जे खूप छान काम करतात आणि काहीतरी वेगळं करतायत. सो दॅट यू कॅन से द जर्नी स्टार्टेड नाव. आणि आज तू आमच्या समोर आहेस, आणि आम्हाला खूप म्हणजे खूप लोकांनी मला मेसेज केला की सर काही लोक तुला ओळखतात, तुझे काही स्टुडंट्स आहेत माझ्या ग्रुपमध्ये. हा, तर ते आपण शेवटच्या सेशन मध्ये वेळ मिळाला तर वी विल इंटरॅक्ट विथ देम मे बी पॉसिबल. पण सगळ्यांना बऱ्याच लोकांना तू माहिती होतीस, त्याच्यामुळे मला अजून खूपच छान वाटलं. सो आपण आता चालू करूया. सो पहिले मला असं वाटतं, माझे फर्स्ट क्वेश्चन टू यू इज काय आहे हे, म्हणजे पुढे टू मणिपूर किंवा असं किंवा नॉर्थ ईस्टला आपण काहीतरी एक वेगळं अँगलने बघतो. सो जस्ट तू आता काय करतेस तिथे? Okay, first of all, thank you so much for considering me for this. आणि thank you so much की तुला वाटलं की मी जे करतेय ते इन्स्पायरिंग आहे. जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा मी थोडीशी ऑकवर्ड झाली होती. मी तेव्हाही सांगितलं की मी जरा कॅमेरा समोर थोडी ऑकवर्ड होते. सो प्लीज फॉरगिव्ह मी फॉर वॉट एव्हर मिस्टेक्स आय मेक. To answer your question, जर्नी कशी काय झाली? ऍक्च्युली असं काही विचार केला होता कधी जाऊन गावात राहत असेल किंवा काम करत असेल, पण इट जस्ट सो हॅपन की 3-4 वर्षापूर्वी माझी एक मैत्रीण सनबर्न जॉबवर मी काम करतेय त्यांच्यावर काम करत होती. आणि शी यूज टू पोस्ट अ लॉट ऑफ पिक्चर्स आणि व्हिडिओज ऑन इंस्टाग्राम. आणि दॅट्स हाऊ आय गॉट टू नो की अशी एक कम्युनिटी आहे मणिपूरमध्ये. मला काहीच माहित नव्हतं नॉर्थ मणिपूर बद्दल. आणि तिच्या पिक्चर्स थ्रू थोडंसं इंट्रोड्यूस झाले मी मणिपूरला, आणि इट जस्ट सीम्ड एक्स्ट्रीमली एक्साइटिंग. सो मी तिला मेसेज केला की ऐक ना, मला खरंच काम करायला आवडेल इकडे. तर ती म्हणली की आर यू शुअर? कारण तेव्हा मी अमेझॉन मध्ये काम करत होते ऍज अ जर्मन ट्रान्सलेटर. सो ती म्हणली आर यू शुअर तुला कॉर्पोरेट जॉब सोडून इथे यायचंय? कारण म्हणजे ऑफकोर्स इट्स अन NGO, सो इट्स नॉट फायनान्शियली व्हेरी स्ट्रॉंग, आणि आम्ही डोनर्स आणि डोनेशन्स वर जगतो. सो मी म्हणले की यु नो व्हॉट, आय रिअली वुड लाईक टू गिव्ह इट अ शॉट. आणि मग I got in touch with Colonel Christopher Rego, who's the CEO of my organization. So त्यांच्याशी पण to get in touch with him काहीतरी 1.5 वर्ष वगैरे गेलं माझं, कारण he is extremely busy. आणि त्यांच्याशी भेटून बोलले आणि ते म्हणले की युजली तुझ्यासारख्याच मुली किंवा तुझ्याच लोक हवी असतात आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, पण अनफॉर्च्युनेटली आता आमच्याकडे काहीच डोनेशन्स नाही आहेत टू गिव्ह यू अ जॉब. So let's hope it works out in the future. But as fate may have it, 2-3 महिन्यातच मला त्यांचा कॉल आला की हे आमच्याकडे अशी एक ओपनिंग आहे, वुड यू लाईक टू जॉईन? आणि अमेझॉन
ती आता एक खूप मोठी गोष्ट आहे. Amazon मध्ये मला खरं तर कधीच कॉर्पोरेटमध्ये काम करायचं नव्हतं. पण मी म्हणले की ठीक आहे, लेट्स जस्ट ट्राय इट आउट. म्हणून मी कॉर्पोरेट लाईफ ट्राय करायला सुरू केली आणि आय हॅड डिसाइडेड की मी फक्त 1 वर्ष राहणार आहे Amazonमध्ये. पण ते 1 वर्षाचं कधी 3 वर्ष झाली मला कळलंच नाही. म्हणजे आय गॉट डिपेंडेंट ऑन द मनी कमिंग इन. मला माझी ती राहण्याची जी मला मजा वाटायची ती ऑफकोर्स दॅट डिडंट स्टॉप. आणि मग 1 वर्षाचे 3 वर्ष झाले. आणि आय रिअलाइज्ड मोर अँड मोर जेव्हा Amazonमध्ये होते तेव्हा की मला हे अगदीच आवडत नाहीये आणि आय एम स्टील डुईंग इट. आणि मला हे आजकाल खूप लोकांमध्ये दिसतं. बऱ्याच लोकांना फायनान्शियल डिपेंडन्सी असते, सो कीप डुईंग इट. मला नव्हती. म्हणजे असं नव्हतं की माय पेरेंट्स वर डिपेंडेंट ऑन मी और माय फॅमिली वॉज डिपेंडेंट ऑन मी. सो मी फक्त माझ्यासाठी करत होते. आणि मग मला एक असा पॉइंट आला जेव्हा मला अति झालं आणि मग मी डिसाईड केलं की मला हे नकोच आहे. जस्ट डोंट वॉन्ट टू डू दिस, कारण आय एम जस्ट वेस्टिंग माय पोटेन्शियल, आय एम वेस्टिंग माय टाइम. आणि देन आय डिसाइडेड वन फाईन डे की ह्या आजच्या दिवशी मी जाऊन रिझाईन करणार आहे. सो मी गेले, माझ्या मॅनेजरला सांगितलं की रक्षित, आय वॉन्ट टू क्विट. तो म्हणला व्हॉट, डू यू हॅव अनदर जॉब? म्हणलं नो, आय डोंट हॅव अनदर जॉब. हे सनबर्डच्या आधी होतं. म्हणजे आय हॅडंट गॉटन एनी कन्फर्मेशन फ्रॉम सनबर्ड येट. पण मी म्हणलं नाही जमणार हे करायला. तो म्हणला की तुला दुसरा जॉब मिळालाय का? म्हणलं नाही. तो म्हणला ओके, काम कर, प्लीज गो होम, स्लीप ओव्हर इट, उद्या आपण तू आल्यावर बोलू. म्हणलं नो, आय डू नॉट वॉन्ट टू वर्क हिअर एनीमोर. आणि असं एकदा जॉब सोडला होता. आणि आय हॅड I am not somebody who thinks so much about worries so much about what's going to happen. So I knew something or other would have worked. काहीतरी तर झालंच असतं. सो मी जॉब सोडला आणि मला एका महिन्यानी का काहीतरी सनबर्डचा कॉल आला की हे वी हॅव अ जॉब फॉर यू. सो तशी मी मणिपूरला गेले. फॅन्टास्टिक. आता मी थोडंसं तुझ्या मागे जातो. म्हणजे एनजीओत काम करणं, तर घरी असं काही लहानपणी बॅकग्राऊंड होतं किंवा तुला तेव्हा काही तू अशी सेन्सिटिव्ह होती की सोशल वर्क करावं किंवा एक थोडंसं काहीतरी मे बी एखादी काहीतरी एक बॅकग्राऊंड कधी कधी असते एखाद्या आपण ज्या पर्पज साठी आता तू करतेस, तसं काही होतं? कशी होती तू लहानपणी, म्हणजे लहानपणी? ऍक्च्युली लहानपणीपासूनच सोशल वर्क कडे इन्क्लिनेशन खूप होतं माझं. ओके. मला खरं सोशल वर्क फॉर ओल्ड पीपल, सिनियर सिटीजन्स ह्याच्याकडे खूपच अजूनही इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट. सो मी लहानपणी बऱ्याच वेळा वृद्धाश्रमात जायचे, तिकडे टाइम स्पेंड करायचे. किंवा आम्ही आमच्या बर्थडेजला किंवा मैत्रिणी, माझी एक खूप जवळची मैत्रीण कॅन्सरनी गेली, सो तिच्या बर्थडेला दरवर्षी आम्ही काहीतरी सोशल वर्क करायचो. आम्ही कॅन्सर पेशंट्सला व्हिजिट करायचो. म्हणजे आम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी मी खूप केल्या. पण आय डोंट थिंक आय एव्हर सॉ माय सेल्फ वेअर आय एम टुडे. ओके. लहानपणी कशी होतीस तू? म्हणजे यू आर गुड इन एज्युकेशन किंवा म्हणजे व्हॉट वॉज युअर हॉबीज दॅट टाइम तुझ्या? म्हणजे म्हणजे अभ्यासात मी खूप वाईट नव्हते, चांगली होते. लाईक आय जस्ट वॉज ट्राइंग टू बी मॉडेस्ट. आय वॉज प्रिटी गुड अभ्यासात. हॉबीज म्हणलास तर गाणं ही एक खूप मोठी हॉबी होती. मी वयाच्या 5व्या वर्षापासून क्लासिकल म्युझिक शिकतेय. आता गेले 4-5 वर्ष बंद आहे. पण सिंग फ्रॉम द एज ऑफ 5. आणि त्याच्यात मी आय लर्न क्लासिकल म्युझिक काहीतरी 17 वर्ष वगैरे आयुष्यातली. आणि देन आय लेट इट गो. अजून काय हॉबीज होत्या माझ्या? मी ऍक्च्युली सगळं ट्राय केलं लहानपणी. डान्स पासनं आर्ट कडे, मग गाण्यापासनं एव्हरीथिंग दॅट इज पॉसिबल. सो माझं चाइल्डहुड एकदम बिझी होतं. मी सगळं ट्राय करायचंय. आणि ह्याच्यात मी जर्मन पण शिकायला लागले. आणि दॅट्स हाऊ म्हणजे माय लाईफ टर्न्ड अराउंड. ओके. पण असं गाण्यात एवढी वर्ष करिअर केलं, असं सिंगर व्हावं असं वाटलं का? जर्मन कुठून आलं? जर्मन मध्ये म्हणजे
अप टू एम ए जाणं म्हणजे आय थिंक इट्स अ हायेस्ट लेवल ना, तसं म्हणजे पीएचडीच्या अगोदर म्हणजे मे बी राईट राईट. हो, गाण्यात करिअर मला कधीच नव्हतं करायचं. समहाव म्हणजे आवाज चांगला होता म्हणून मी गात होते. पण असं पॅशनेटली फार अनफॉर्च्युनेटली असं पॅशनेटली ओके सिंगर बनायचं या गाण्यात काहीतरी करायचं असं कधीच नव्हतं. म्हणजे जेन्युअनली एन्जॉय म्युझिक, पण करिअर साठी म्हणून नाही. आईला खूप इच्छा होती मी गाण्यात काहीतरी करावं, पण नाही माझ्याकडनं मला नव्हती इच्छा, सो मी नाही केलं. आणि जर्मन म्हणजे कसं होतं, मी लहानपणीपासून मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे आय ऑलवेज बीन व्हेरी व्हेरी गुड विथ लँग्वेजेस. सो शाळेत असताना मी संस्कृत शिकले आणि मला खूप आवडलं संस्कृत, आणि आय वॉज म्हणजे एक्स्ट्रीमली फॅसिनेटेड विथ द लँग्वेज. आणि मी जेव्हा 11वीत लाईन मध्ये उभी होते ऍडमिशन घ्यायला, तेव्हा काहीतरी लाईन मध्ये गप्पा चालल्या होत्या की कुठली तरी भाषा सिलेक्ट करायला लागणार आहे, जर्मन किंवा फ्रेंच एक्स्ट्रा लँग्वेज म्हणून. आणि मला आठवलं एकदा कोणीतरी मला म्हणलं होतं की जर्मन आणि संस्कृत ह्या भाषा खूप सिमिलर आहेत. कधीतरी मला कोणीतरी आधी म्हटलं होतं, पण मला ते डोक्यात होतं. म्हणलं ओके, म्हणजे वाय नॉट, लेट्स ट्राय. तेव्हा मी जेव्हा म्हणजे अगदी असा डिसिजन घेतला जर्मन का फ्रेंच, ओके मला कोणीतरी सांगितलं होतं जर्मन संस्कृत सिमिलर आहे, सो लेट्स जस्ट गो विथ जर्मन. असा एकदम कॅज्युअल डिसिजन होता हा. पण देन इट बिकेम माय करिअर फॉर अ लॉंग टाइम. आणि मग 11वी-12वीत मी जेव्हा जर्मन केलं तेव्हा आय फेल इन लव्ह विथ द लँग्वेज. आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की मला परस्यू करायचंय. कुठल्या कॉलेजला होती तू? पुण्यामध्येच ना? पुण्यामध्ये मी सिम्बीला होते, ग्रॅज्युएशन सिम्बायसिसला केलं आणि त्याच्यानंतर मास्टर्स पुणे युनिव्हर्सिटी. ओके, मग त्याच्या अगोदर काही लेवल्स किंवा मॅक्स मुलरच्या वगैरे असं काही करत होतीस तू? हो, मी C2 केलंय, म्हणजे द हायेस्ट लेवल. ओके, C2 झालंय माझं. आणि तेव्हा कसं होतं लाईफ, म्हणजे कॉलेज लाईफ पुन्हा एक, तेव्हा सुद्धा एनजीओ ला कनेक्ट होता किंवा म्युझिकला, असं तेव्हा फिक्स होतं जर्मनच करायचंय किंवा पुढे काय करायचं? जनरली आपण ग्रॅज्युएशनला विचार करतो सेकंड थर्ड इयरला की आपण काय, आपल्याला काय व्हायचंय. मी तुला तेच म्हणलं ना, मी कधीच आयुष्याचा विचार नाही केला एवढा पुढपर्यंत, कारण आय ऑलवेज हॅड फेथ की काही समथिंग ऑर दी अदर विल वर्क आउट. मला नेहमी भरोसा आहे मला युनिव्हर्स कडनं की समथिंग ऑर दी अदर विल वर्क आउट. सो मी कधीच स्ट्रेस नाही घेत. मला आई आत्ताही विचारत होती काल की मग काय तुझा प्लॅन आहे वगैरे. म्हणलं आय रिअली डोंट नो की काय माझा प्लॅन आहे, पण लाईक एव्हरी टाइम काहीतरी होईलच, म्हणजे आय विल फिगर इट आउट ऍट सम पॉइंट. सो काय होता माझा प्रश्न, मी विसरले की हा माझा प्लॅन काय आता. कॉलेजमध्ये अजून काही वेगळे, जनरली कॉलेजमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन असतं की हे करू का ते करू, किंवा आजूबाजूचे लोक बरंच काय काय सांगत असतात, घरातले असतील, मित्रमैत्रिणी, जसं तू कसं संस्कृत किंवा जर्मन घेऊ, इट वॉज इन्फ्लुएन्स आउट ऑफ. सो तसं काही वेगळं अजून ग्रॅज्युएशनच्या वेळेला काही असं डोक्यात होतं का? किंवा ग्रॅज्युएशन तर मी पूर्ण जर्मन करत होते, आणि माझा जर्मन सुपर इंटेन्सिव्ह कोर्सेस असायचे. सो मी काहीतरी 12:30-1ला मॅक्स म्युलरला जायचे, ते मी रात्री 9 वगैरे पर्यंत तिकडेच असायचे. सो मी फुल टाइम जर्मन करत होते. डिग्री वॉज जस्ट ऑन द साइड. आणि जेव्हा माझं C2 झालं तेव्हा मी असा काही प्लॅन नव्हता केला की पुढे काय करायचंय. फॉर्च्युनेटली मला एक मैत्रिणीचा कॉल आला की ऐक, KHS मध्ये एक दे वॉन्ट अ जर्मन टीचर, तुला ट्राय करायचंय का? म्हणलं ओके, म्हणजे वाय नॉट. आता एनिवे ग्रॅज्युएशन झालंय. सो आणि जस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि काहीतरी 2 आठवड्यात तिचा फोन आला होता. सो म्हणजे इट वॉज इन्स्टिट्यूट का? नाही, कर्नाटक हायस्कूल, कलमाडी. ओके ओके, हा. सो तिकडे मग मी गेले आणि मी अगदी किती 20 वर्षाची होते, 19 का 20 वर्षाची होते मी, खूप लहान होते. मी तिकडे गेले, इंटरव्ह्यू दिला, आयुष्यातला फर्स्ट इंटरव्ह्यू होता. सो आय हॅड नो आयडिया व्हॉट टू एक्सपेक्ट. आणि मी तिथे सर्वात लहान होते ना स्टाफ मध्ये. सो झाले, तिकडे सिलेक्ट झाले आणि शिकवायला लागले. मग 1 वर्ष मी तिकडे शिकवलं. इट वॉज प्रॉबब्ली द बेस्ट इयर ऑफ माय लाईफ. खूप मजा आली मला. आणि आय थिंक मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये एज डिफरन्स फार नव्हता. सो आय कुड कनेक्ट विथ देम वेल, असं मला वाटतंय. म्हणजे आय एम स्टील इन टच विथ अ लॉट ऑफ देम. आणि
कुठल्या खूप स्टँडर्डची छान होती ती वाटलं. मुलं? म्हणजे कुठल्या? 8वी 9वी आणि टुवर्ड्स द एंड 10वीचे थोडेसे क्लासेस घेतले होते मी, पण 8वी 9वी हायस्कूल. ओके. त्याच्यानंतर मग एम ए जर्मन नंतर काय झालं? MA जर्मन नंतर या एज्युकेशन नंतर तू लगेच एम ए ला ऍडमिशन घेतलं का देअर वॉज सम गॅप किंवा असं काही? माय KHS year was my gap year. ओके. पण तोही तू एन्जॉय केलास? खूप एन्जॉय केलं मी. आणि त्याच्याबरोबर मी अजून एका इन्स्टिट्यूट मध्ये पण शिकवत होते. सो त्या वर्षी मी फुल टीचिंग केलं. त्याच्या आदल्या जे ग्रॅज्युएशन मध्ये पण जेव्हा मी शिकत होते जर्मन, तेव्हा पण मी आय वॉज वर्किंग आफ्टर 12th. मी काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करतच होते. त्यातले एक गोष्ट होती की एक फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक प्रोग्राम आहे ज्याच्यात फॉरेनर्स येतात आणि फॉरेनर्स NGOs मध्ये जाऊन काम करतात. सो त्यांना ट्रान्सलेटर्स हवे असतात. सो मी बराच वेळ आय वॉज अ ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर फॉर देम. आणि ह्याच्या थ्रू पण मला खूप NGOs मध्ये जायला मिळालं. आणि आय वॉज लिटरली द मीडिएटर ना बिटवीन द NGO अँड द स्टुडंट. सो सगळी इन्फॉर्मेशन आणि सगळं काम माझ्या थ्रू जायचं. सो ते पण खूप चॅलेंजिंग होतं इमोशनली. पण तेव्हा पण मला सोशल सेक्टरचा ची वेव्ह एक्सपिरियन्स करायला मिळाली. आणि त्याच्याबरोबर मी एका प्री स्कूल मध्ये पण काम करत होते लहान मुलांच्या विथ म्युझिक आणि डान्स आणि थिंग्स लाईक दॅट. आणि मग त्याच्यानंतर KHS झालं आणि त्यानंतर MA. ओके, ग्रेट. आणि गाण्यामधलं करिअर म्हणजे तू एवढी वर्ष गाणं शिकले वगैरे, आणि आय थिंक तुझं काहीतरी गाण्याचं मी 1-2 फोटो किंवा इंस्टाग्रामला बघितले. तर ते कधी होतं? ते पॅरललच चाललं होतं ते का ते नंतर म्हणजे त्याच्या बाबतीत किंवा म्हणजे जे तुझ्या गाणं चालूच आहे. अजूनही चालू? सॉरी, बोल. सो माझा प्रश्न असा आहे की ह्या मॅक्स मुलर आणि BA आणि शिकवण्याच्या वेळेला सगळं गाणं पण पॅरलल चालू होतं का काय? माझं गाणं MA पर्यंत चालू होतं. टिल आय मूव्ड आउट ऑफ पुणे. ओके. आणि NGO मध्ये तू फक्त पुण्यातच फिरायची का बाहेर पण जायची ऍज हे? खूप नाही गेले, पण पॉंडिचेरीला मी 1 महिना वगैरे होते. जिथे मी पॉंडिचेरी जवळ एक छोटस गाव आहे, तिथे जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे मुलांना. सो तिकडे 1 महिना काम केलं. मग अजून आठवत नाही. मला ट्रॅव्हलिंग पण खूप आवडतं, त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी खरं जाऊन आले आणि छोटे छोटे असे स्टिंट्स बऱ्याच ठिकाणी केलेत, पण मला आता खरंच आठवत नाहीये. अच्छा. त्याच्यानंतर मग MA जर्मन. म्हणजे पुन्हा जर्मन टीचिंग मध्ये करिअर करायचं का कशात करायचं म्हणून MA जर्मन करत होतीस तू? तर तेही माहिती नाही. नाही. सो मी ऍक्च्युली KHS मध्ये जेव्हा शिकवत होते तेव्हा मला स्कॉलरशिप मिळाली एक, आणि मी जर्मनीला जाऊन आले स्कॉलरशिपवर. वेर आय टीचिंग प्रोग्राम साठी मला पाठवलं होतं. सो तिकडनं जाऊन आल्यावर अनफॉर्च्युनेटली मला सोडायला लागला, कारण मी ठरवलं होतं की 1 वर्षाने मी MA करणार आहे, कारण आय वॉन्टेड टू डू समथिंग इन टीचिंग. आणि असं नाही की MA लागतं त्याला, पण आय जस्ट थॉट की जेवढं जास्त माझ्याकडे नॉलेज असेल तेवढं बरं आहे. सो मला असं वाटलं तर मी MA करीन आणि त्यानंतर मॅक्स म्युलरचा टीचिंग कोर्स करीन आणि मग मे बी शिकवायला लागेल मॅक्स म्युलर मध्ये. पण थ्रू MA ते थोडंसं चेंज झालं माझं पर्स्पेक्टिव्ह. कारण आय थिंक स्टडीइंग लिटरेचर ह्याच्याने तुमचा बराच पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज होतो. एस्पेशली आमचं लिटरेचर जे आम्ही शिकलो ते काय वर्ल्ड वॉर आणि ह्या गोष्टी होतं. सो बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या ह्या 2 वर्षात. सो जे माझा सेट प्लॅन होता तो मी ठरवलं की मला सध्या तरी आय एम गोना पॉज दिस. ओके. अगेन नेक्स्ट यू कॅन से नेक्स्ट ट्रॅव्हल टू बँगलोर. MA नंतर लगेच गेलीस तू बँगलोरला का काय? हो. सो MA नंतर कॉल आला मला Amazon मधनं. ते म्हणले इंटरव्ह्यूला ये. मग मी गेले इंटरव्ह्यूला. झालं, सगळं सिलेक्ट झाले आणि आय वॉज ऍक्च्युली व्हेरी एक्साइटेड, कारण मी पुण्यातच राहिली आयुष्यभर. सो दिस वॉज अनदर एक्सपिरियन्स दॅट आय वॉन्टेड टू गेन.
आणि मला वाटलं की ठीक आहे, मी एखादा वर्ष इथे काम करीन आणि मग लेट्स सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. पण मग तिकडे गेल्यावर लाईक आय सेड 3 वर्ष, एका वर्षाची 3 वर्ष झाली. पण हो, मी लगेच गेले होते MA पण होऊन. घरी काय रिॲक्शन होतं पहिल्यांदा मुलगी चालली आहे बँगलोरला, तेही म्हणजे जवळपास मुंबई असेल तर ठीक आहे, तू दर विकेंडला येऊ शकतेस. सो बँगलोर इज कम्प्लिटली सो काय त्यांना काय वाटलं किंवा ते तुला कन्व्हिन्स करत होते की नको जाऊ वगैरे असं? बाबा खरं असं नव्हते म्हणत. आईला थोडंसं वाटत होतं की म्हणजे एक तर मी फॅमिलीमध्ये म्हणजे बरीच छोटी आहे माझ्या सगळ्या भावांमध्ये वगैरे. सो त्यांना असं अजूनही वाटतं की मी खूप लहान आहे. असं आईला जरा वाटत होतं की शेट, म्हणजे माझी मुलगी एवढी दूर चालली आहे. बाबांना ऑफकोर्स वाटत होतं, पण बाबा तरी म्हणत होते की ओ दॅट्स ग्रेट, कारण Amazon is a big name, is a big company, so it's great, you should go ahead. आईला थोडासा त्रास झाला, पण they were supportive through it. कारण मी त्यांना सांगितलं होतं ना, 1 वर्षानंतर येईन. त्यांना वाटलं होतं मी खरंच येईन परत 1 वर्षानंतर, पण that didn't happen. ओके. 3 वर्षात Amazon मध्ये काय कसं होतं किंवा हाऊज युअर एक्सपिरियन्स बिफोर गोइंग टू द डायरेक्टली बँगलोर टू मणिपूर? हां. कॉर्पोरेट लाईफ खूपच ग्लॉसी असते हे मला कळलं. पैसा खूप आहे कॉर्पोरेट लाईफ मध्ये, पण म्हणजे दे मेक यू रोबोट्स हे मला कळलं. मला आय एम नॉट अ बिग फॅन ऑफ द कॉर्पोरेट वर्ल्ड. सो मला तिकडे जाऊन कळलं की माझी क्रिएटिव्हिटी यूज होत नव्हती, किंवा लोक पैशाच्या मागे किती पळतात, आणि ऍट द एंड ऑफ द डे टू लिव्ह अ पीसफुल लाईफ, पण टू हॅव अ पीसफुल लाईफ ते इतकं काय काय लूज करतात त्यांचं यूथ किंवा काय, ते मला नव्हतं करायचं. म्हणजे तिकडेच आम्ही फर्स्ट हँड बघितलं की रोबोट्स बनवतात, तुम्हाला खूप अति जास्त काम देतात, आणि बाहेरनं दिसायला इट लुक्स अमेझिंग, यू गेट फ्री कॉफी, फ्री फूड, फ्री एव्हरीथिंग, पण ऍट द म्हणजे ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट, हे जरा तिकडे लक्षात आलं मला. पहिलं वर्ष खूप छान होतं माझं अमेझॉन मधलं, कारण मला कामच नव्हतं. सो मी अमेझॉन मध्ये बनाना केक आणि हॅरी पॉटर वाचत रोज बसायचे, 2 ऑफ माय फेवरेट थिंग्स. आणि आय डिडंट कंप्लेन. सो 1 वर्ष मला फार काम नव्हतं, कारण आमची टीम नवीन होती, सो दे डिडंट नो आमच्याबरोबर काय करायचं. पण नंतर मग इट स्टार्टेड गेटिंग रिली बॅड. आणि तेव्हा मला कळलं की हे माझ्यासाठी नाहीये, अगदीच नाहीये. मी खूप जास्त माझ्यात क्रिएटिव्हिटी खूप आहे, माझ्यात आर्ट खूप आहे, सो इथे ते काहीच यूज होत नाहीये. आणि मग नंतर मला जेव्हा रिअलाइज व्हायला लागलं की हे मला आवडत नाहीये, तेव्हा मी मग ऑन द साइड थोड्या गोष्टी चालू केल्या फॉर माय वीकेंड्स. मी एका कॅफेमध्ये काम चालू केलं. मला कॉफी प्रचंड आवडते, सो मी कॉफी मेकिंग, मॅन्युअल कॉफी ब्रुईंग टेक्निक्स एका कॅफे मधनं शिकले. ते मिळालं का नाही, ते येत नाहीये त्याच्यात. एकच मिनिट, सॉरी. कोणतरी अभिषेक, कॅन यू प्लीज चेक इट? सॉरी रुचा, या कंटिन्यू. हा, सो काय म्हणत होते मी? कॉफी मेकिंग. येस. सो मी एका कॅफेमध्ये काम करायला लागले वीकेंड्सला. इट्स कॉल्ड कॉफी मेकॅनिक्स. आणि तिथे मी कॉफी ब्रुईंग शिकले, ग्राइंडिंग शिकले, कॉफी बद्दल सगळं शिकले मी. मॅन्युअल कॉफी ब्रुईंग टेक्निक्स असतात, आणि that's something that I had no idea about. मला असं वाटायचं मला कॉफी खूप आवडते, आणि कॉफी म्हणजे काय, मी घरी ती नेसकॉफी बनवायचे, आणि तेव्हा मी ब्लॅक कॉफी पीत नव्हते. तेव्हा मी म्हणजे आता मी दूध बंद केलंय, स्वतः मी पिते, पण तेव्हा माझ्यासाठी कॉफी इज जस्ट लाईक अ नॉर्मल कप ऑफ कॉफी किंवा कॅपुचिनो ॲट द मोस्ट. पण तिथे जाऊन मला कळलं की द वर्ल्ड ऑफ कॉफी इज ह्यूज, आणि आता आय अंडरस्टँड कॉफी. मला कळतं कुठलं बीन काय आहे, त्याची टेस्ट कशी असेल, त्याचा फ्लेवर काय असेल. सो मी ते सुरू केलं, आणि इट वॉज वंडरफुल. खूप आवडलं मला, ती इंटर्नशिप खूप आवडली. आणि त्याच्याबरोबर मी माझं एक युट्यूब चॅनल पण सुरू केला, कारण मला वाटलं की आय वॉन्ट टू कीप इन टच विथ म्युझिक. सो मी तिकडे माझी गाणी रेकॉर्ड करायला लागले, अजूनही आहे तो. हो, मी ऐकलं, आणि ते खूप छान आहे, म्हणजे अमेझिंग. यू कॅन से, म्हणजे सगळी आर्ट दिसते त्याच्यामध्ये, म्हणजे पिक्चरायझेशन असू दे, गाणं असू दे, म्युझिक असू दे, इट इज अमेझिंग. काय नाव आहे सगळ्यांना सांगशील तू, किंवा नंतर मग? हो, नंतर लिंक पाठवूयात आय थिंक. हो, चालेल. हो.
पाठवते मी. सो रुचा देशपांडे म्युझिक आहे. सॉरी, अच्छा. रुचा देशपांडे म्युझिक एवढंच आहे, मला जस्ट आठवलं. ओके फाईन. सो तरीही 2-3 वर्ष तू तिथे खेचलीस का काय, म्हणजे व्हॉट वॉज द रिझन की जेव्हा तुला पहिलं वर्ष छान गेलं जेव्हा काम नव्हतं, दुसऱ्या वर्षी तुला जाणवलं की दिस इज नॉट, मग तिसरं वर्ष काय होतं मग त्याच्यामध्ये, किंवा माइंडसेट काय काय असं? प्रोक्रॅस्टिनेशन नंबर 1. ते आपण सगळे खूप करतो. पण मोर दॅन दॅट आय थिंक डिपेंडन्सी ऑन द मनी कमिंग इन. मला म्हणजे आय डिडंट वॉन्ट टू जस्ट क्विट आणि गो, कसं सांगू, मला आय वॉज पेइंग रेंट, आय वॉज पेइंग माय ओन बिल्स, आणि मी जर जॉब सोडला तर मी रेंट आणि बिल्स कुठून भरू? आय वॉज व्हेरी डिपेंडंट ऑन द मनी दॅट वॉज कमिंग इन. सो ते थोडंसं खेचत आणि मला कळलं की मी एकटी मिझरेबल नाहीये. माझे 2 मित्र होते, म्हणजे एक मित्र आणि एक मैत्रीण, ते पण माझ्या एवढेच मिझरेबल होते. सो मला असं वाटलं की म्हणजे हे नॉर्मल आहे. मी थोडंसं ते नॉर्मलाइज केलं होतं माझ्या डोक्यात. आणि मग नंतर मला लक्षात आलं की नो, आय एम नॉट मेंट टू डू दिस, आय एम मेंट टू डू समथिंग बिगर. आणि हा थॉट ट्रिगर झाला जेव्हा मी माझ्या मैत्रिणीचं इंस्टाग्राम बघितलं आणि ते फोटोज बघितले. म्हणलं वाव, दिस इज द लाईफ दॅट आय वॉन्ट आणि दिस इज द लाईफ दॅट इज मेड फॉर मी. ते बघितल्यावर मला वाटलं की छोट्या गावात जाऊन राहणं विथ व्हेरी मिनिमलिस्टिक एव्हरीथिंग साऊंड्स आयडियल. सो दॅट्स व्हेन आय कॉन्टॅक्टेड हर. ओके, सो आय थिंक वी विल स्टार्ट दॅट जर्नी. काय होतं, घरी सांगितलंस की मी चालली आहे, म्हणजे आता हे बँगलोर नव्हतं की तिकडे तू 2 तासाच्या फ्लाईटने जाऊ शकतेस. हे 1 दिवसाचा प्रवास पण असतो ना आय थिंक. म्हणजे तू आय थिंक काल काहीतरी निघालीस, व्हॉट वी टॉक्ड इन द मॉर्निंग. सो काल आता सकाळी 4ला निघून काल रात्री घरी 9ला पोचले. सो इट वॉज अ ह्यूज जर्नी. सो मणिपूरचं मी थोडंसं ना आईबाबांना बिचारे थोडं मॅनिप्युलेट केलं. ओके, मी त्यांना एक सनबर्डचा एक व्हिडिओ आहे, खूप छान व्हिडिओ आहे. सो तो लुमिनसचा एक व्हिडिओ आहे जिथे त्यांनी बेसिकली लाईफ दाखवली आहे माझ्या ट्राईबची, आणि सनबर्डनी येऊन काय कसं डिफरन्स झाला. सो तो मी बाबांना एका वॉकला नेलं आणि त्यांना तो व्हिडिओ दाखवला आणि म्हणला किती छान आहे बघा. आणि म्हणले वाव, हे काय वगैरे. म्हणलं मला इथे काम करायला जायचंय. ते म्हणले व्हॉट, मणिपूर? म्हणलं हो, पण खूप छान आहे, माझी ऑलरेडी एक मैत्रीण तिकडे काम करतेय, ब्ला 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 ब्ला. सो जरासे शॉक्ड होते ते, आणि त्यांना म्हणजे आय थिंक दे डिडंट नो हाऊ टू रिॲक्ट. पण थोडंसं आफ्टर अ लिटल टू अँड फ्रो ते खूप सपोर्टिव्ह होते. अजूनही ते खूप प्राऊडली सांगतात लोकांना माझ्या मणिपूर जर्नी बद्दल. पण इनिशियली थोडंसं अवघड होतं, आणि ऑफकोर्स असणारच, कारण मणिपूर म्हणल्यावर यू थिंक ऑफ इन्सर्जन्सी, यू थिंक ऑफ द रिमोटनेस, यू थिंक ऑफ म्हणजे हाऊ गेटिंग देअर इज सो डिफिकल्ट. म्हणजे ट्रॅव्हलिंग पण इतकं अवघड असतं की ऑफकोर्स. आणि मी एकटी म्हणजे मी मुलगी आहे. सो आईबाबांना अजूनच अनफॉर्च्युनेटली आपण म्हणजे आहे आता आपल्या हा प्रॉब्लेम आहे की आणि इट्स त्याच्यात नॉट लहान सेफ होतीस तू, फॉर सगळ्यात गर्ल्स. घरात मध्ये लहान होतीस, ते पण आहे ना. हो हो हो. पण आय थिंक दे ट्रस्टेड मी आणि दे लेट मी गो. आणि आय डोंट थिंक दे रिग्रेट इट, कारण हे मागचा 1-1.5 वर्ष, दीड नाही पण 1.25 वर्ष मी आहे तिकडे, आणि it has changed me so much as a person, आणि for the better I would like to believe. आणि I think त्यांनाही हे दिसतं जरा. सो या इनिशियली थोडंसं त्यांच्यासाठी अवघड होतं डायजेस्ट करायला, पण त्यांनी ते केलं, पचवलं ते. आणि काय होता तो आहे मी पहिल्या दिवशी आता. तू आपली बॅग भरून मणिपूरला निघाली, म्हणजे तुझी काय मानसिकता किंवा असं, म्हणजे बिकॉज मणिपूर इज मणिपूर फायनली. मी ऍक्च्युली शिफ्ट व्हायच्या आधी 2 आठवडे तिकडे राहून आले होते. सनबर्डचे लोकेशन बघून आले होते. सो मला आयडिया होती काय कर. पण आय थिंक 2 आठवडे राहणं आणि वेगळ्या गोष्टी आहेत. पण आय थिंक बऱ्याच म्हणजे आय वॉज रेडी फॉर द डिस्कम्फर्ट, आणि आय वॉज रेडी फॉर काय म्हणतात
की फॉर नो लक्झरी. आणि ऍक्च्युली थोडंसं अवघड का होतं की मी खूप लॅविश राहत होते, अमेझॉन मध्ये होते तेव्हा, आणि आता मी एकदम एका छोट्याशा गावात राहते जिथे म्हणजे द पॉप्युलेशन ऑफ माय विलेजेस काहीतरी आता 150-200 लोक आहेत आणि सगळे एका कम्युनिटीमध्ये राहतात. आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी कधीच नसते, नेटवर्क आता सध्या यायला लागले, पण आय थिंक आय वॉज रेडी फॉर इट. कारण मी ऍज अ पर्सन मी खूप मिनिमलिस्टिक आहे इन जनरल आधीपासूनच. कारण मला शॉपिंग किंवा या गोष्टी अगदीच आवडत नाहीत, किंवा माझं आयुष्य इवन दो आय हॅड लक्झरी इन अ सिटी, माझं आयुष्य बरंच मिनिमलिस्टिक होतं. असं मला खूप असा चेंज नाही करायला लागला माझ्या लाईफस्टाईल मध्ये. सो पहिला दिवस होता तो, मी ऍक्च्युली मला फार आठवत नाही त्या दिवसाचं, कारण मी अगेन दिवसभर ट्रॅव्हल करून आले होते, मी खूप दमले होते आणि मी झोपून गेले. पण आय रिमेंबर त्या दिवशी मी जी झोपले होते ना, आय हॅडंट स्लेप्ट दॅट वेल इन सो मेनी इयर्स. कारण तिथे फक्त तुम्हाला त्या रात्री किड्यांचे आवाज येतात, नो पोल्युशन, नो साऊंड पोल्युशन, नो लाईट पोल्युशन, कारण लाईटच नसतात. इतकी शांत झोपले होते आणि सकाळी उठले आणि बाहेर गेले आणि माझ्या खोलीत ढग आले होते आणि इट वॉज सो ब्युटिफुल. आणि तेव्हा मला असं वाटलं की वाव, दिस इज वेअर आय वॉज मेंट टू बी द होल टाइम. ओके. सो आता मला तू पुढची 6 वर्ष तू काय काय केलंस तिथे, किंवा काय आहे ही एनजीओ म्हणजे, किंवा मणिपूरला आपण अजूनही तिथल्या लोक एवढे, म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हटलं की लोकांचे अजून व्ह्यूज बदललेले नाही, किंवा सो काय म्हणजे तू काय तिथे कॉन्ट्रीब्युट करतेस, काय काय करते ही एनजीओ? ओके, सो सनबर्ड ट्रस्ट हे माझ्या एनजीओचं नाव आहे. सो वी आर आमचा मोटो आहे, सो सॉरी, आमचा मोटो आहे पीस थ्रू एज्युकेशन. सो आम्ही एकदम रिमोट जागी जाऊन स्कूल हॉस्टेल बांधतो आणि मुलांना तिकडे स्पॉन्सर करतो एज्युकेशनसाठी. रुचा एक काम जी करतेस कोण का, मुलं, फक्त सॉरी रुचा, तुझा व्हिडिओ बंद कर थोडस ना, आवाज तुझा हलतोय, थोडा वेळासाठी बंद कर, म्हणजे मला जस्ट क्लॅरिटी कळेल तुझी. हा, ओके ओके, आता येतोय आवाज? हा ठीक आहे. इज येस इट बेटर? येस, इज इट बेटर? या, इट इज बेटर. ओके, सो काय सांगत होते मी तुला? तिथलं पहिल्या दिवशी उठली आणि छान ढग होते, आणि एनजीओ, हा, एनजीओ काय नाही, करते? हा, एनजीओ काय करते तिथे? राईट. सो आम्ही तिकडच्या बऱ्याच मुलांना, आम्ही 3300 मुलांना स्पॉन्सर करतो नॉर्थ ईस्ट मधल्या 5 स्टेट्स मधल्या फॉर एज्युकेशन. स्कूल्स आणि हॉस्टेल्स बांधतो इन द मोस्ट रिमोट एरियाज आणि कॉन्फ्लिक्ट अफेक्टेड एरियाज. आम्ही कम्युनिटी इंटरव्हेन्शन्स करतो, कम्युनिटी बरोबर काम करतो, मुलांबरोबर काम करतो. सो मी एका खूप आणि आवाज जातोय रुचा, हॅलो, सॉरी आवाज जातोय रुचा. एक सेकंड. हॅलो, हा, आता इज इट येस येस बेटर? येस येस, इट इज बेटर. ओके, आय थिंक नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे इकडे. सो मी एका इनपुई नागा कम्युनिटी बरोबर राहते आणि खूप साधी कम्युनिटी आहे. दे स्टील लिव्ह द हंटर गॅदरर लाईफ टू अ ग्रेट एक्सटेंट. म्हणजे अजूनही तिकडची लोक वाईल्ड पानं, वाईल्ड अॅनिमल्स, वाईल्ड पक्षी हे त्यांच्या डाएट मध्ये असतं. प्रचंड साधी लोक आहेत आणि अनफॉर्च्युनेटली फारशी फायनान्शियली हे नाहीयेत, इक्विप्ड नाहीयेत. सो आम्ही अशा कम्युनिटीज बरोबर काम करतो आणि त्यांना एम्पॉवर करायचा प्रयत्न करतो. सो माझ्यासारखे अजून आम्ही काहीतरी 12-14 लोक आहोत आणि आम्ही 4 लोकेशन्स मध्ये राहतो, मणिपूर मधल्या रिमोट लोकेशन्स मध्ये. आणि मी शाळेत शिकत होते डिसेंबर पर्यंत,
आता मी म्हणजे तेव्हा आधीपासूनच मी सोशल मीडिया करते सनबर्ड ट्रस्टसाठी. सो मी कंटेंट लिहिते. मी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कंटेंट कलेक्ट करते आणि त्याच्या स्टोरीज लिहिते. सो बेसिकली सनबर्ड जे करतं ते मी पब्लिक पर्यंत आणायचा प्रयत्न करते. आणि अलॉंग विथ दॅट मी मुलांबरोबर गाण्या ऑल ऑफ दीज पीपल आर इनक्रेडिबली टॅलेंटेड म्युझिकली. नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजे मोस्ट लोकांना गिटार प्ले करता येते आणि सगळ्या लोकांना गाता येतं. सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या. काही कल्चर वाईज म्हणजे काय, म्हणजे आपल्याकडे कसं सण वगैरे असतात तसं का इट्स नॉर्मल? त्यांच्या चर्चमध्ये गाणी वगैरे बरीच असतात ना. सो त्यांना लहानपणीपासूनच त्यांचे व्होकल कॉर्ड्स ट्रेन्ड असतात. आणि त्यांच्या कल्चरमध्ये पण बरीच गाणी आणि नाच आणि हे सगळं बरंच आहे. सो मी तिकडच्या मुलांबरोबर काम करून त्यांच्याबरोबर ऍक्च्युली मी लास्ट इयर एक व्हिडिओ रिलीज केला जो बराच पॉप्युलर झाला. व्हिडिओचं नाव आहे दिल बेपरवा. इट्स अ कव्हर ऑफ द सॉन्ग. ओरिजिनल सॉन्ग आहे प्रतीक कुहाड, अंकुर तिवारीचं. सो आम्ही आमच्या मुलींनी, माझ्या शाळेच्या मुलींनी, म्हणजे ऑफकोर्स आय ट्रेन देम, आणि आम्ही त्यांचा एक व्हिडिओ केला आणि रिलीज केला होता. आणि अंकुर तिवारी जो ओरिजिनल सिंगर आहे त्यांनी तो बघितला, त्यांनी तो शेअर केला, अप्रिशिएट केला, रिप्लाय कमेंट केलं होता व्हिडिओवर एक्सेट्रा, आणि त्याला तो खूप आवडला. सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. सो तेव्हा मी ठरवलं की मला अजून असे व्हिडिओज करायचे आहेत. अनफॉर्च्युनेटली कोरोना झाला आता, सो मला ट्रॅव्हल नाही करता येते. पण दॅट इज द प्लॅन की पुढे जाऊन मला असे अजून व्हिडिओज करायचे आहेत मुलांबरोबर काम करून. कारण इथली लोक खूप टॅलेंटेड आहेत म्युझिकली. सो मी ते करते. मग मी वेबसाईट, सनबर्डचं वेबसाईट मॅनेज करते, सोशल मीडिया मॅनेज करते, कंटेंट लिहिते, ब्लॉग्स लिहिते. म्युझिक अकॅडमी आमच्याकडे आता नवीन सुरू झालेली ती मॅनेज करते अलॉंग विथ अनदर टीचर. सो या. सो पण तिथे शाळा वगैरे म्हणजे जी तुम्ही आता ज्या मुलांना स्पॉन्सर करतायत किंवा त्यांच्यासाठी शाळा चालवत, त्या काय सगळ्या प्रायमरी स्कूलच आहेत का काय, म्हणजे ऍट व्हॉट स्टँडर्ड टू फ्रॉम व्हॉट स्टँडर्ड असं? वेगवेगळ्या आहेत. सो माझी शाळा, सॉरी तू कम्प्लीट कर. सो मग तिकडे फक्त शाळा आहे का हॉस्टेल फॅसिलिटीज पण तुम्ही असं म्हणजे देतायत? सो वेगवेगळं आहे. सो माझी शाळा नर्सरी टू 10th अशी आहे. 10वी पर्यंत मुलं आहेत आमच्या इकडे. आणि हॉस्टेल्स पण आम्ही बांधली आहे तिकडे. कारण इथल्या ही गावं इतकी रिमोट आहेत. आमच्या गावात एक दुकान पण नाहीये. म्हणजे इट्स सुपर रिमोट. आम्हाला भाज्या वगैरे आणायच्या असतील तर वी हॅव टू वॉक काय म्हणते, वी हॅव टू गो टू अनदर टाउन जे डोंगराच्या खाली आहे. 1 तास ट्रॅव्हल करायला लागतं आम्हाला. डोंगराच्या खाली यायला लागतं भाज्या घेऊन, मग परत वर जायला लागतं. सो हे आम्हाला फार भाज्या वगैरे मिळत नाहीत. जे लोकली मिळतं ते आम्ही खातो, किंवा युजली आमची मील वरण भात असंच असते. पण सो बेसिकली खूप रिमोट गावं आहेत आणि आमच्यासारखी शाळा खूप नाहीच आहे त्या हिल्स मध्ये. सो आमच्या शाळेत साधारणपणे 8 ते 10 गावातनं मुलं येतात. आणि आम्हाला लक्षात आलं की ही मुलं काहीतरी 2-2 तास चालत शाळेत यायची. आणि रस्ता खूप घाण आहे, कारण रस्ताच नाहीये, सगळे कच्चे रस्ते. त्यामुळे त्यांना खूप त्रास व्हायचा. मग ते थोडा शाळेपर्यंत एक कपडे आणि शूज मध्ये यायचे कुठले तरी, आणि मग शाळेत येऊन कपडे बदलायचे, कारण त्यांचं हेच नव्हतं, त्यांचं खूप खराब व्हायचं सगळं आणि त्यांना ऑप्शन नव्हता. सो हे सगळं बघून मग सनबर्डनी ठरवलं की ठीक आहे, आपण ना ह्यांच्यासाठी हॉस्टेल्स बांधूया. सो आम्ही म्हणून हॉस्टेल्स बांधली. पहिल्या वर्षी 2015 मध्ये आमचं पहिलं हॉस्टेल बांधलं गेलं, जेव्हा फक्त 50 मुलं होती आमच्याकडे. आणि 2018 मध्ये मग काहीतरी 150 मुलं वगैरे झाली. सो 3 वर्षात ट्रिपल मुलं ऍडमिट झाली. आणि ह्या सगळ्या मुलांना आम्ही पार्शली स्पॉन्सर करतो, काही काही मुलांना फुल स्पॉन्सर करतो. पण मग या गावातली लोकांचं म्हणजे उदरनिर्वाह म्हणून, म्हणजे मला एक्झॅक्टली आता हेमलकसाची आठवण येते, तिथे प्रकाशकांनी काम चालू केलेलं. पण तिथे आता तू गेलीस पुण्यात वगैरे, तर ते काय म्हणजे हाऊ दे रिॲक्ट, लाईक
कसं ते रिॲक्ट करतायत किंवा हे सिटीतनं आलेली लोक आहेत किंवा म्हणजे तो काय म्हणतात आपण त्याला ते मर्जिंग कसं आहे म्हणजे तू कशी त्याच्यात सामावली किंवा त्यांनी तुला कसं घेतलं सामावून? खूप प्रेम देतात लोक, खूप जास्त प्रेम देतात. मी पहिली नाहीये ना, म्हणजे माझ्या आधी पण बरीच लोक सेट येऊन झालंय गेली. तसं थोडंसं. सो आय थिंक इनिशियली जरासं अवघड होतं, कारण ह्या लोकांनी बाहेरच्या लोकांना बघितलंच नव्हतं, काही एक्सपोजरच नव्हतं ना. बाहेरची लोक कशी दिसतात, आपण वेगळे दिसतो पण कशी दिसतात, कशी वागतात, हे त्यांच्यासाठी खूप नवीन होतं. पण आय थिंक आता हळूहळू आम्ही खूप कम्युनिटी बरोबर काम करतो. मी दर संध्याकाळी कोणाच्या तरी घरी जाऊन चहा पिते किंवा जस्ट आम्ही आगीभोवती बसून गप्पा मारतो. त्यांना माझी भाषा येत नाही, मला त्यांची भाषा येत नाही, सो आम्ही बॉडी लँग्वेजनी बोलतो. ते आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्स सांगत असतात त्यांच्या भाषेत, की माझा आज हातच दुखतोय, माझं हेच झालं, आणि मग आम्ही बॉडी लँग्वेजनी किंवा थोडंसं जे इनपुई मला येतं त्याच्याने आम्ही बोलतो. आणि इट्स ब्युटिफुल, म्हणजे इट्स ब्युटिफुल हाव भाषेशिवाय आम्ही एवढं कम्युनिकेशन करू शकतो. हो. सो खूप छान एक्सेप्ट करतात लोक. आणि जर कोणाला कळलं की आमच्या घरी भाजी नाहीये किंवा काय, तर त्यांच्या शेतातनं जाऊन आमच्यासाठी भाजी आणतात. त्यांना काही फार आमच्याशी बोलता येत नाही, पण मग ते येऊन आमच्याकडे एक मुलगी आहे चुन, जी आमच्यासाठी कुक वगैरे करते, मग तिला येऊन देतात आणि सांगतात प्लीज त्यांना सांग माझ्याकडनं आहे, किंवा अजून काही लागलं तर प्लीज सांग. हो, खूप कम्युनिटी लिव्हिंग आहे तिथे. सगळे सगळ्यांना ओळखतात. कधी कोणी म्हणजे असं बाहेर दिसलं तर सगळे थांबून गप्पा मारतात. फार काही बोलायला नसतं, कारण भाषेचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण जेवढं येतं ते बोलत राहतात तुमच्याशी. मग तुमचा हात हँडशेक करतात, मोठे स्माइल्स देतात, आणि इट्स रिअली रिअली वेलकमिंग. खूप वॉर्म असतं. तिकडे कुठली भाषा आहे आणि तिकडे काय आहे लोकांचं म्हणजे काम, म्हणजे पैसे कुठून येतात त्यांच्याकडे, असं म्हणजे आपण काय म्हणतो कशाने ते पैसे कमवतात किंवा भाषा आहे इनपुई, म्हणजे माझा ट्राईब आहे इनपुई नागा ट्राईब. इट्स अ नागा ट्राईब. आणि इनपुई इज द क्लॅन, सो त्यांची भाषा आहे इनपुई. असे बरेच ट्राईब्स आहेत नागा ट्राईब्स, पण मी इनपुई नागा ट्राईब बरोबर राहते. आणि पैसे कसे कमवतात म्हणलास ना तू. सो बेसिकली सगळे शेतकरी आहेत. आता मग त्यांनी शेतीला काय म्हणतात शिफ्ट केली आहे. दे वर हंटर गॅदरर्स, आणि आता त्यांनी हळूहळू शेती सुरुवात केली आहे. पण अगदीच गरिबी आहे तिकडे. विकायला माझ्या गावात 35 फॅमिलीज आहेत. तर 35 फॅमिलीज पैकी बऱ्याच फॅमिलीज अशा आहेत की त्या ₹1 पण नाही कमवत महिन्याला. पण हो, त्यामुळे ते सगळं स्वतः करतात ना. स्वतः भात उगवतात. भात इज देअर स्टेपल मील. शेती करतात. खाणं स्वतः असतं त्यांचं. कपडे वीव्ह करतात स्वतःचे स्वतः. ते मेखला म्हणून घालतात. अजूनही घालतात. म्हणजे दे लिव्ह देअर कल्चर. इट्स व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही कुठेही जा, ते मेखला म्हणजे एक रॅप अराउंड स्कर्ट असतो. तर आज्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळे ते घालतात, म्हणजे मुली अजूनही. सो ते स्वतः विणतात, विविंग स्वतः करतात. पण बऱ्याच लोकांना फायनान्शियली खूपच प्रॉब्लेम्स आहेत तिकडे, विच इज वाय सनबर्ड केम आणि इंटरव्हीन. म्हणजे त्यांना, म्हणजे व्हॉट इज द इंटेन्शन, की त्यांना शिकवून एका लेवलला पुढे आणायचं, असं सनबर्डचं ऑब्जेक्टिव्ह असेल ना. हा, बेसिकली त्यांना पण चान्स मिळायला पाहिजे, कारण आपल्याला आपण इतके प्रिव्हिलेज्ड आहोत, हे मला तिकडे गेल्या जास्त खूप कळलं. म्हणजे की आपल्याला चान्सेस असे मिळतात, आपल्याला ठीक आहे नोकरी नाही मिळत, पण आपल्याला इंटरव्ह्यू साठी शॉर्ट तरी असतो, की ओके वी कॅन गिव्ह 10 इंटरव्ह्यूज आणि आपल्याला मे बी एक जॉब मिळू शकेल. त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू इज ऑल्सो नॉट अन ऑप्शन. म्हणजे शिक्षणच त्यांच्याकडे 10वी नंतर खूप अवघड आहे मिळणं, कारण 11वी-12वीला पैसे लागतात, आणि पैसे कुठून आणणार. सो म्हणून सनबर्ड आता त्यांना तेही मदत करतोय, की
10वी नंतर 11वी नंतर जर काही शिकायचं असेल, पर्स्यू करायचं असेल, तर सनबर्ड इज हेल्पिंग देम विथ दॅट ऑल्सो. आमची 35 मुलं आता बँगलोरमध्ये पर्स्युइंग ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. फंटास्टिक फंटास्टिक. हो. आणि बरीच लोक आता आमचं एक somebody that we helped, he is a doctor in Kerala. आणि एका मुलीला आम्ही जी हेल्प केलं होतं ती आता दुबईमध्ये, शी इज अ म्युझिशियन. सो अशा बऱ्याच म्हणजे एज्युकेशन सोडून तुम्ही वेगळे प्लॅटफॉर्म पण त्यांना म्हणजे ओपन करण्यासाठी मदत करतात ऍज पर देअर यू कॅन से द इंटरेस्ट और हॉबीज और असं का आता फक्त फोकस एज्युकेशनवरच? नाही, एज्युकेशन आय थिंक इज अ गेटवे टू दीज अदर थिंग्स. म्हणजे आम्ही म्युझिक असेल तर म्युझिक पर्स्यू करायला पण आम्ही बरीच मदत करतो. मग आता सनबर्डनी मागच्या वर्षी कम्युनिटी बरोबर काम सुरू केलं, ज्याच्यात फ्रिस्बी, अल्टिमेट फ्रिस्बी म्हणून एक स्पोर्ट आहे, तो इंट्रोड्यूस केला ह्या गावात. आणि आता ह्या गावातली एक टीम इतकी स्ट्रॉंग होतीये की ते पुढच्या वर्षी नॅशनल्सला पार्टिसिपेट करणार आहेत अल्टिमेट फ्रिस्बी मध्ये. आणि सनबर्डनी हा स्पोर्ट इंट्रोड्यूस केला. त्यांना माहिती पण नव्हतं फ्रिस्बी कशी दिसते किंवा काय दिसते. आणि नाव दे आर प्लेइंग द गेम लाईक प्रोज. किंवा फुटबॉल अकॅडमी आम्ही आता एक सुरू केली. म्युझिक अकॅडमी माझ्या शाळेत आम्ही सुरू केली, जिथे वी हॅव इन्स्ट्रुमेंट्स. आय थिंक दिस इज द बेस्ट म्युझिक अकॅडमी इन द होल ऑफ मणिपूर. कारण आमच्याकडे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. देव बीन डोनेटेड टू अस बाय अ फ्रेंड अँड अ वेलविशर. आणि त्यांनी सगळं, आमच्याकडे एक 7 ऑक्टेव्ह कीबोर्ड आहे, ड्रम सेट आहे, इलेक्ट्रॉनिक ड्रम सेट आहे, काहीतरी 12-15 गिटार्स आहेत, युकलेलीज आहेत. सो आता वी हॅव अ फुल फ्लेजेड म्युझिक अकॅडमी. आणि दीज गाईज आर सो टॅलेंटेड म्युझिकली की दे आर मेकिंग द मोस्ट ऑफ इट. ओके, पण त्या अख्ख्या 30-35 आणि फॅमिलीमध्ये एवढे म्हणजे तू ज्या गावात राहते तिथे आहे ना हे सगळं म्युझिकचं? म्युझिक अकॅडमी तिकडे, फुटबॉल अकॅडमी आणि अल्टिमेट फ्रिस्बी वगैरे वेगळ्या गावात. ओके 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 ओके. आता मी पुन्हा तुझ्याकडे येतो. 1.5 वर्ष झालं तुला तिथे का 1.25 वर्ष झालं? हा, आईची आठवण येणं किंवा मॉल, म्हणजे पुण्यातली मुलगी जी वैशालीत कदाचित कॉफी पिते विकेंडला किंवा एफसी, म्हणजे यु नो काय आपलं वेगळं लाईफ असतं. म्हणजे विकेंड आपण घरी नसतो, एक मूवी टाकायची किंवा यु नो गप्पा मारायच्या किंवा कुठेतरी बसायचं. सो हे मिस करत असशील ना तू? खरं सांगू, मी खूप ह्या गोष्टी मिस नाही करत. फॅमिलीला खूप मिस करते, येस. आणि फूड खूप मिस करते मी. म्हणजे घरी मी काल पण मी पोळी खूप दिवसांनी खाल्ली. आणि ह्या गोष्टी मी जरा मिस करते. वन थिंग आय मिस इज गोइंग टू कॅफेज, कारण मला कॉफी खूप आवडते. सो कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिणं इज अ बिग डील फॉर मी. आणि आता मला असं होतं की शिट, मी कधी एकदा बाहेर जाऊन आय हॅव अ नाईस कप ऑफ कॉफी. पण बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ना, त्या आय थिंक वेन यू लुक एट द बिगर पिक्चर, ह्या गोष्टी अगदीच छोट्या छोट्या वाटायला लागतात. कारण मला जे मिळतं ते इतकं प्रेशियस आहे माझ्यासाठी की स्टारी नाईट्स फॉर एक्झाम्पल, आम्ही रोज वर बघतो आणि आम्हाला इतके तारे दिसतात, इतके तारे दिसतात. दिस इज समथिंग दॅट आय पर्सनली लव्ह आणि कधीच मला बघायला मिळत नाही. मग इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे सगळा अंधार असतो आणि फक्त रात्री खूप सारे तारे असतात. आणि आमच्याकडे गाड्या बिड्या काहीच नाहीयेत, सो झिरो पोल्युशन. मग आम्ही लोकल फॅमिलीज बरोबर एकत्र बसून आम्हाला खायला मिळतं, जेवायला मिळतं. मग आम्ही आगीपाशी, अजूनही इकडे चूल आणि चुलीवर कुकिंग असतं. सो आगीभोवती बसून सगळी म्हाताऱ्यांपासून लहान बाळं एकत्र बसून आम्ही खेळतो, गप्पा मारतो. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी इतक्या प्रेशियस आहेत की म्हणजे मूवी किंवा हँगिंग आउट विथ पीपल, ह्या सगळ्या म्हणजे आय फील व्हेरी लकी की मला ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात. आणि त्याच्यामुळे मला ह्या बाकीच्या गोष्टी फार म्हणजे थोड्याशा अनइम्पॉर्टंट वाटायला लागल्या. पण असं झालं कधी 1.25 वर्षात की असं वाटलं की बस आता घरी जावं किंवा गिव्ह अप द्यावं किंवा इमोशनली शेवटी नो ह्युमन इज कमिंग ऑल विथ द इमोशन्स, असं वाटलं कधी 1.25 वर्षात? काही काही दिवस असतात, अवघड दिवस असतात, जेव्हा फॉर एक्झाम्पल मला जेव्हा बरं नसतं तर माझ्याकडे डॉक्टर क्लिनिक असं काहीच नाहीये. आता खरं आली एक डॉक्टर, पण ती पण आता सध्या नाहीये. पण माझ्या गावात एवढ्या वर्षात फर्स्ट टाइम डॉक्टर आली, आयुष्यात फर्स्ट टाइम त्यांच्या.
आणि जेव्हा मला असं बरं नसतंय मला आईची खूप आठवण येते किंवा मला असं होतं की यार म्हणजे वाय डज लाईफ हॅव टू बी सो डिफिकल्ट. कारण आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आम्हाला प्यायचं पाणी पण असेल ते मला उकळून घ्यायला लागतं. आणि एकदा असं झालं होतं की मला खूप तहान लागली होती, मला बरं नव्हतं आणि मी किचन मध्ये गेले पाणी प्यायला आणि केटलमध्ये जे पाणी होतं ते जस्ट बॉइल्ड होतं, फ्रेशली बॉइल्ड होतं, सो खूप गरम होतं आणि मला प्यायला नाही मिळालं. आणि तेव्हा मला फक्त म्हणजे सलायवा हे करून मला माझी तहान क्वेंच करायला लागली, घालवायला लागली. आणि तेव्हा मला असं वाटतं की शिट, दिस इज सो डिफिकल्ट. इथली लोक कशी राहतात, किंवा पाणी नाहीये आमच्याकडे, बिलकुल पाणी नाहीये. पाणी आणायचं असेल तर मला खालनं नदीवरनं आणायला लागतं, किंवा पॉन्ड मध्ये जाऊन आंघोळ करायला लागते, किंवा तिकडनं बादल्या आणायला लागतात. अशा गोष्टी खूप करायला लागतात. आणि सिटीच्या म्हणजे मी सिटीत राहिली आयुष्यभर, त्यामुळे ह्या गोष्टी इतक्या अवघड आहेत माझ्यासाठी. किंवा फक्त रोज वर पाणी घेऊन जाणं वॉशरूमसाठी, ही पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, होती आधी. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की यार म्हणजे आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह अ लॅविश कम्फर्टेबल लाईफ. पण खूप कमी वेळा वाटतं. आणि मग देन आय कम बॅक टू द ब्युटी ऑफ द लाईफ दॅट आय हॅव राईट नाव. आणि मग मला असं नाही वाटत एनिमोर. वाव, वाव, खूपच छान ऋचा. सो माझा लास्ट प्रश्न तुझ्यासाठी असा आहे, व्हॉट इज नेक्स्ट? जे तुझ्या आईने का बाबाने विचारलं कालच तुला. हा, मला प्रश्न नाही आवडत बिलकुल. बरं कारण ठीक आहे, मी माझ्याकडे थोडासा ट्विस्ट करतो. मी ट्विस्ट असा करतो की सनबर्ड मध्ये आता अजून पुढे ऋचा काय काय करणार आहे? इज इट इंटरेस्टिंग? लेट्स ट्राय. सनबर्ड मध्ये मला माहित नाही, लाईक आय सेड, रिअली वॉन्ट टू वर्क इन द व्हिडिओज, द म्युझिक व्हिडिओज. आय रिअली वुड अर्ज एव्हरीबडी वॉचिंग दिस टू गो अँड वॉच द व्हिडिओ. खूप सुंदर व्हिडिओ आहे. मला माहित नाही तू तृप्तीने तुला हो हो, दाखवलाय का, दाखवला मला. येस येस. दिल बेपरवा नावाचा. सो तसे मला अजून व्हिडिओज करायचे. इनफॅक्ट माझे 2 व्हिडिओज ऑलरेडी मी काम करायला लागले त्याच्यावर, पण अनफॉर्च्युनेटली कोरोनामुळे आय कांट वर्क ऑन इट एनिमोर, कारण त्यासाठी ट्रॅव्हल गरजेचं आहे. सो दॅट इज माय मेन एम. आणि अ लॉट ऑफ मोर ब्लॉग रायटिंग, कंटेंट रायटिंग, जे मला खूप आवडतं, ते सध्या ते सुरू ठेवणार आहे मी. कारण त्यासाठी एक तर कोरोनामुळे त्याच्यावर फार काही इफेक्ट पण झाला नाहीये. ओव्हरऑल कोरोनाचा इफेक्ट झाला का इथे आताच्या मणिपूरच्या लाईफ मध्ये, का ते ऑलरेडी तसंही लॉकडाऊन मध्येच आहेत असं म्हणशील तू? हो, खरं तर काहीच फरक नाही झाला. म्हणजे जेव्हा मी एकदा इम्फाळला आले होते, तेव्हा मला लक्षात आलं की हे किती अवघड आहे. मास्क घालणं रोज, आणि म्हणजे 6 फीट डिस्टन्स वगैरे. कारण माझ्या गावात काहीच फरक नाही. आम्ही इतके रिमोट आहोत की इट्स ग्रेट की आमच्या गावात काहीच फरक नाही पडला. फक्त एक फरक पडला की गव्हर्नमेंटनी रूल काढला म्हणून शाळा बंद करायला लागल्यात, विच इज सो चॅलेंजिंग गणेश. कारण आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाहीये, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीये, लोकांकडे फोन्स नाहीये, इंटरनेट नाहीये. सो सिटीमध्ये म्हणजे हे रूल्स जेव्हा करतो आपण किंवा गव्हर्नमेंटनी केले, तेव्हा दे ओनली थॉट ऑफ वन चंक ऑफ द सोसायटी, जिथे लोकांकडे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीला ऍक्सेस आहे, पण ह्या मुलांना काहीच नाहीये ऍक्सेस. सो शाळा बंद म्हणजे सगळंच बंद आहे ह्यांच्यासाठी. ऑल डेव्हलपमेंट यू कॅन से. काहीच नाहीये. म्हणजे स्मार्टफोन्स नाहीयेत, किंवा लॅपटॉप तर गावात एकाकडेही नाहीये, कोणाकडेच नाही तू ऑफकोर्स. म्हटलीस ना, एक दोन म्हणजे कमाईच नाहीत म्हटल्यावर दे कॅन नॉट अफोर्ड किंवा दे कॅन नॉट थिंक अबाउट बाईंग सच थिंग, आय गेस. करेक्ट. आणि जरी फोन असेल तरी रिचार्ज करायला पैसे नाहीयेत, किंवा मग इंटरनेट लागतो. आपल्याला ह्या गोष्टी इतक्या छोट्या वाटतात, पण त्याच्यामुळे प्रत्येक मुलाचं अख्खं वर्ष सॉर्ट ऑफ वाया गेलंय तिकडे. आणि इट इज सो सॅड, कारण आम्ही काहीच नाही करू शकत त्याच्यासाठी. सो आम्ही आता सध्या गावात सकाळी थोडेसे ट्युशन्स घेतोय. सो तिथे मुलं येतात 2 तासासाठी, सकाळी 5:30 ते 7:30, आणि तेवढं शिकवतात. 20-20, 40-40 मिनिटाचे काहीतरी पिरियड्स असतात. सो तेवढं शिकतात आणि दॅट्स इट. पण म्हणजे दॅट इज, आय डोंट नो कितपत फेअर आहे किंवा कितपत इनफ आहे ते.
सो तिथे फारसा काहीच फरक झाला, आयुष्यात तर काहीच फरक झाला नाहीये. इनफॅक्ट माझ्या गावात अनाऊन्स केलं होतं परवा की आता लॉकडाऊनमुळे माहित नाही कोरोनाची काय सिच्युएशन आहे, त्यामुळे वी अर्ज यू की तुम्ही अख्ख्या फॅमिलीज शेतात जा, सो तुम्हाला जास्त प्रोड्यूस करता येईल आणि जास्त युल बी एबल टू वर्क मोर, आणि आता तुमच्याकडे जास्त हात पण आहेत. सो आता सगळ्या फॅमिलीज गावात जातात, अख्ख्या फॅमिलीज. आम्ही पण आमच्या फॅमिली बरोबर जाऊन आलो शेतात, गावात नाही शेतात. आणि बाकी फार काही बदललं नाहीये. मी गावभर हिंडू शकते विदाउट एनिथिंग, कारण काही ट्रेसच नाहीये कोरोनाचा. आम्ही जंगलात जातो रोज फिरायला. सो आय एम नॉट अंडर लॉकडाऊन. ओके. सो सनबर्डला काय दिसतं पण पुढची 10-15 वर्ष या लोकांसाठी, या गावातल्या लोकांसाठी? मी पुन्हा तुला आमटेंचं देतो, कारण की मी खूप क्लोजली हेमलकसासाठी काम करतो. तर त्यांनी एक 10-15-20 वर्षांनी ना खूप छान तिथे शाळा केली, हॉस्पिटल केलं, वेगवेगळ्या यू कॅन से तिथल्या लोकांना शेतीचे वेगवेगळे प्रकार शिकवले. सो असंच काही सनबर्डचं ऑब्जेक्टिव्ह किंवा असं काही आहे का, की नॉट ओनली स्कूल बट त्या लोकांना थोडं अजून काही ऑप्शन्स अवेलेबल करून देणं? सो सनबर्डचं मिशन हे आहे की बाय 2025 वगैरे वी वॉन्ट टू एज्युकेट 25,000 चिल्ड्रन इन द नॉर्थ ईस्ट, आणि 50 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अजून बांधायचे आहेत. आणि आय थिंक बेसिकली आमचा एम असा आहे, हेल्प नाही म्हणणार मी, कारण हेल्प दॅट इज नॉट द वर्ड आय वुड वॉन्ट टू यूज, पण एम्पावर करायचं लोकांना, सो दॅट दे कॅन हेल्प देमसेल्व्स अँड देअर कम्युनिटी. ओके. सो स्वतः डेव्हलप होऊन कम्युनिटीला कशी मदत करता येईल. सो आमचे बरेच स्टुडंट्स आहेत जे आता शिकायला गेलेत बाहेर, पण ते परत येऊन कम्युनिटीसाठी काम करून गेलेत. परत येत आहेत कम्युनिटीज. येस, सो दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग टू डू. वी आर ट्राइंग टू डेव्हलप यंगस्टर्स हु विल कम बॅक आणि हेल्प द कम्युनिटी इन व्हॉट एव्हर वे दॅट दे कॅन. कारण गावात जर सिटीमध्येच राहायचं असेल तर मग गावासाठी काय होणार ना. ओके. सो पुन्हा आता लास्ट म्हणत पुन्हा एक लास्ट प्रश्न. आता म्हणजे सनबर्ड म्हणजे तुला अजून मीडिया झालं वगैरे, तर यू आर गेटिंग द इनफ फंड फॉर द सनबर्ड, म्हणजे जे मे बी टॉप लेवलला सनबर्ड वर काम करतात, सो यू आर गेटिंग द इनफ फंड देअर, का डोनेशनचे काही म्हणजे कमतरता असते का काय? सो डोनेशन्स नेहमीच लागतात आम्हाला, कारण ऑफकोर्स आम्हाला जास्त नेहमी काम करायचंच आहे. कारण आम्ही आता फक्त शाळा आणि ह्याच्यात कॉन्सन्ट्रेट फोकस करत करतो. नाही, पण फोकस करत नाहीये इनफॅक्ट. ओके. कारण आम्ही बाकीच्या गोष्टी डेव्हलप करतोय. लाईक आता म्युझिक अकॅडमी माझ्या शाळेत जशी बांधली, तसं माझ्या शाळेत एक खूप वेल इक्विप्ड सायन्स लॅबोरेटरी आहे. सो मुलांनी टेलिस्कोप काय आहे त्यांना माहिती नव्हतं, आणि आता मुलं टेलिस्कोप बघून मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे स्टडी करतात, आणि एवढ्या रिमोट गावात. सो इट्स अ बिग डील. सो आम्ही तशा सायन्स लॅब्स, आमच्याकडे कम्प्युटर लॅब आहे, त्याच्यात 15 कम्प्युटर्स आहेत, आणि मुलांनी कम्प्युटर आयुष्यात बघितलाही नव्हता, आणि आता ते ऑपरेट कम्प्युटर्स, आणि ते माझा लॅपटॉप ऑपरेट करतात. सो अशा गोष्टींकडे पण आमचं लक्ष आहे. सो ऑफकोर्स डोनेशन्स तर आर ऑलवेज वेलकम. फॉर नाव म्हणजे वी युजली टाय अप विथ इंडिव्हिज्युअल डोनर्स आणि CSRs वगैरे. पण हो, म्हणजे डोनेशन्स आर ऑलवेज नेसेसरी. ओके रुचा, खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही ऍक्च्युली मणिपूरला जाऊन आलो असं मला वाटलं. म्हणजे त्या तुझ्या गावात बसून, त्या आगीभोवती बसून कॉफी नाही काय तिकडे पित असतील, चहा वगैरे, चहा, लोकल चहा प्यायलो. आणि ती कुठली त्या भाषेतनं काहीतरी आम्हाला बोलून दाखव ना. म्हणजे त्याला काय म्हणतात, हाय हावर किंवा आणि म्हणजे जनरली आम्ही हेमलकसाला गेलं की तिथे थोडीशी ती त्यांची भाषा ऐकतो त्या मुलांची. सो भाडा नाही, काय कुठली भाषा आहे तिकडे? माडिया. माडिया. तुमच्या परांजपे मॅडमने वगैरे त्याच्यावर काम केलंय. हो माहिती. सो इथे हाय हॅलो युजली नाही म्हणत,
कोणी भेटलं एकमेकांना तर ते विचारतात कुठे चाललायस किंवा जेवण झालं का. सो ते म्हणतात गाय शिलांबो म्हणजे कुठे चाललाय, किंवा पुसारुबो म्हणजे जेवलास का किंवा जेवलीस का. सो असं ते म्हणजे इतकं इंटिमेट लेवलवर ते बोलतात. आपण मला त्यांच्याकडे बघून खूप ना 50 वर्षापूर्वीची, नॉट दॅट आय वॉज अलाइव्ह, पण जस्ट गोष्टी मी ऐकते आजीकडनं आईकडनं. 50 वर्षापूर्वीचं जे आयुष्य होतं आय थिंक ते मी आता जगतेय इकडे, की ते पर्सनल रिलेशनशिप्स खूप खूप मोठे आहेत, म्हणजे खूप व्हॅल्युएबल आहेत. इथे जॉईंट फॅमिली व्हॅल्युएबल आहेत. म्हणजे माझ्या फॅमिलीत, माझी होस्टची फॅमिली आहे, तिकडे आम्ही काहीतरी 11-12 लोक राहतो, मी सोडून. म्हणजे मी आणि अजून 2-3 लोक सोडून 11-12 जण राहतात, ज्याच्यात 2 बाळ आहेत, आजी आजोबा आहेत, मग बरेच भाऊ आहेत, त्यांच्या बायका आहेत. सो इट्स अ ह्यूज फॅमिली, आणि सगळे एकत्र जेवतात, सगळे एकत्र सगळं काम करतात, खूप कष्टाळू लोक आहेत. आगीभवती सगळे बसून रोज प्रार्थना करतात. हे सगळं मला आजी जे सांगते तिच्या काळचं, किंवा ती जशी जगली, मला सेम वाटतं की वाव, आय एम सो लकी की मी म्हणजे मी आत्ताचं पण मॉडर्न आयुष्य जगली, आणि मी अजून आय गॉन 50 इयर्स बॅक आणि मी तेही आयुष्य जगतीये. किती सो भारी. सो खूप छान वाटतं इकडे. सो या हे मला फार जाणवतं की माणुसकी खूप आहे लोकांना. विच इज वी आर मिसिंग इन सिटी लाईफ मे बी. असं मी नाही, म्हणजे म्हणू आय शकत. डोंट वॉन्ट टू. ठीक आहे. कम्पेअर. ओके, ग्रेट. तुला गायला सांगू का नको थोडस? माझा युट्यूब चॅनल बघ. हो हो, नक्की नक्की. ठीक आहे. पण नाही आता, अरे मी बऱ्याच दिवसात गायले नाहीये, मी खूप दमली आहे आज, व्हेरी ऑनेस्टली. म्हणजे मी आज दिवसभर झोपूनच काढलाय, त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू, आय नो रिअली डोंट प्रॉब्लेम, वॉन्ट चालेल. टू. पण आम्ही युट्यूबचा शेअर पण करू. सो फक्त आता शेवटी शेवटचा प्रश्न, एकदम शेवटचा प्रश्न, ओके. की आमचा ना, आम्ही 2 ग्रुप, तुला पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे 2 ग्रुप आहेत की जे अचानक अनकम्फर्टेबल लेवल 8 वाजतापासून 5 वाजता उठून आम्ही काय काय करतोय, किंवा 1 वर्षाचा आम्ही गोल चॅलेंज घेतो. सो व्हॉट इज युअर, आपण म्हणतो ना, एक छान मेसेज दे आमच्या, की काय म्हणजे आम्ही काय फॉलो करावं किंवा काय नाही करावं. म्हणजे एक जस्ट अ डेफिनेशन, व्हॉट डू यू थिंक? इट्स ऍब्सोल्युटली जेन्युइनली तुला जे मनापासून वाटतं ते. पण म्हणजे कशा बाबतीत, आय डोंट अंडरस्टँड. असंच म्हणजे काय असावं लाईफच्या डेफिनेशन तुझ्या म्हणण्यानुसार. 3 गोष्टी लाईफ मध्ये काय असाव्या बेस्ट? खूप अवघड आहे काय का? नाही, बऱ्याच गोष्टी डोक्यात एकदम आल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रिव्हिलेजची जाणीव असावी, कारण आय थिंक दॅट मेक्स अस व्हेरी हंबल, आणि आयुष्याकडे आणि आपल्या प्रिव्हिलेजकडे, आपल्या वागण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो त्याच्यानी, जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण इतके लकी आहोत इन सो मेनी वेज. आणि त्याच्यानी आय थिंक एम्पथी, कंपॅशन ह्या गोष्टी खूप डेव्हलप होतात माणसांमध्ये. तुम्हाला बाकीच्यांच्या शूज मध्ये जाऊन आयुष्य बघता येतं, आणि इट्स ऑलवेज व्हेरी डिफरंट तुमच्यापेक्षा. सो आय थिंक प्रिव्हिलेजची जाणीव करावी सगळ्यांनी, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. 3 गोष्टी म्हणलास ना. मी अजून जनरली एक, असं 100 सांगतो, पण आता मी म्हणजे वी आर एक्सप्लोरिंग, इट्स अ ब्रेन स्टॉर्मिंग सॉर्ट ऑफ, पण तरी 1-2 अजून, इफ, किंवा कारण की तू बोलताना मला अजून काहीतरी सुचतो मग. ओके. हा, दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक नॉर्थ ईस्ट बद्दल मी सांगेन जरा थोडस, की आपल्याला नॉर्थ ईस्ट म्हणल्यावर डोक्यात बरेच प्रेजुडिसेस किंवा प्री कन्सिव्ड गोष्टी येतात, आणि नॉर्थ ईस्ट लोकांना असं थोडासा एक डिस्टन्स वाटतो की आपण असे आहोत आणि ते आपल्याहून थोडे वेगळे आहेत. तर तसं नाहीये, म्हणजे सगळे आपण, वेर ऑल ह्युमन्स, आणि त्यांच्याकडनं खरं शिकण्याजोग्या खूप गोष्टी आहेत. बट मला बऱ्याच वेळा असं वाटतं की लोक इकडची चान्सेस देत नाहीत ते व्हायला. सो एक गोष्ट आहे की नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्टर्न हे म्हटल्यावर जे डोक्यात
जे प्रेज्युडिसेस येतात ते थोडेसे दूर ठेवून विदाउट फिल्टर त्यांच्याकडे बघितलं तर गोष्टी खूप वेगळ्या असतील आज इंडियामध्ये म्हणजे इन दिस रिलेशनशिप दॅट वी हॅव विथ द नॉर्थ ईस्ट. सो ती एक गोष्ट सांगायला आवडेल. आय थिंक दॅट्स इट. ओके. आणि आता तुझ्या त्या नॉर्थ ईस्ट वरच्या याच्यावर मला असं सुचलं, आम्हाला जर तिकडे यायचं असेल, तुझ्या गावाला भेट द्यायची असेल, सो तुम्ही गेस्टला पहिले अलाउड करतात का? नॉट इन द कोरोना ऑर लॉकडाऊन बट जनरल, म्हणजे खरं सांगू तर आम्ही खूप इतके रिमोट आहोत की फारशी बाहेरची लोक जरा खूप रिझर्व्ड आहे ना कम्युनिटी, त्यामुळे जराशी काळजी असते की इन्फिल्ट्रेट नको व्हायला ही लोक, कारण ते इतकी प्युअर आहेत आणि त्यांचं कल्चर इतकं प्युअर आहे की बाहेरनं येऊन असं काही थोडं बदलायला नको, हे जरासा थोडासा विचार आहे. हॅव्हिंग सेड दॅट बघू शकतो आपण, वी कॅन ट्राय दिस. तुला भेटायला यायचं असेल आम्हाला तर येऊ शकतो ना आम्ही. मला भेटायला पुण्यात, मी आता पुण्यात आहे कालपासनं. ठीक आहे रुचा, खूप छान वाटलं, खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूपच सॉरी काही म्हणते. नाही. सो खूप छान वाटलं. मी सगळ्यांना जस्ट अपील करीन, जर त्यांना काही प्रश्न असेल तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आपण एक 5 मिनिटं वाट बघू रुचा. पण खूप म्हणजे ऍब्सोल्युटली, म्हणजे मी फक्त ते फोटो बघितले होते. अरे मला सगळ्यांना फोटो दाखवायला आवडतील. एकच मिनिट मी शेअर करतो स्क्रीन. कुठले? हा ओके, मग मी त्याच्यात सांगू शकते. ओके फाईन. मी पण नॉर्थ ईस्टचे खूपच कमी पाठवले तुला फोटोज, काहीच पाठवले नाहीये इनफॅक्ट. जे आहे ते तू आम्हाला सांगू शकतेस. माझी स्क्रीन दिसते का? हो. एकच मिनिट इथे. ओके. सो ही तुझी शाळा आणि तुझी तिथली शाळेतली मुलं आहेत का? नाही, ही शाळेत ही माझ्या शेजारच्या गावातली मुलं आहेत. सो ह्यांच्याबरोबर मी एक म्युझिक अँड डान्स सेशन केलं होतं, याच्यानंतर हा फोटो घेतला होता आम्ही. पण हा हे अशी गाव असतात आमची. ढग दिसतात मागे तशी आहेत. हे तू त्या ड्रेस बद्दल बोलली होतीस ते का? हा, मेखला ह्याला मेखला रॅप अराउंड स्कर्ट. आम्ही आमच्या थोड्याशा फॅमिली मधल्या लोकांबरोबर एकदा चर्चला गेलो होतो सकाळी, तर तिथे हा फोटो काढला होता. आणि ही ते बाळ आणि त्याचे बाबा आहेत, तो माझा होस्ट भाऊ आहे तिकडचा. ओके. सॉरी रुचा, आवाज कर. आणि ही बाकीची लोक आहेत. सॉरी आता येतोय? हा, येस. ओके. सो ह्या दोन, ओके, हा परत आपण आलो. म्हणलं नाही, ही माझी होस्ट. सॉरी. हा. ही माझी होस्ट फॅमिलीतले काही लोक आहेत. जी सर्वात राईटची आहे ती चुन आहे, जी आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे करते. आणि आम्ही मग सनबर्डची लोक आहोत. आणि मग ते बाळ आणि त्याचे बाबा हे माझे होस्ट भाऊ आहे. आम्ही त्याच्या घरी राहतो. आमोस आहे त्याचं नाव आणि त्याच्या बाळाचं नाव जिनिंग आहे. सो आम्ही सदानकदा या मुलांच्या अवतीभवती असतो. आणि ते सर्वात लेफ्टचे आहेत ते आमचे एक शाळेतले सर आहेत, टीचर आहेत. सॉरी. ओके. मी तिसऱ्या फोटोकडे जातो. सो हा तुझ्या शाळेतला आहे का? नाही, हे माझं घर आहे. मी तिकडे एका लाकडी घरी राहते. खूप सुंदर घर आहे माझं. तसं त्या लाकडी घरी ह्या 2 मुली आहेत, त्या आमच्या घरी राहतात. आणि आम्ही तिघींनी मिळून मलबेरी जॅम केला होता. सो फळं वगैरे इथे अबंडंटली मिळतात ना, मलबेरीज, पॅशन फ्रुट्स, जे आपल्या सिटीमध्ये प्रचंड महाग फ्रुट्स मिळतात, ते इथे एकदमच दे गो वेस्ट इतके मिळतात इकडे. किंवा तिकडच्या काकड्या म्हणजे पूर्ण हाता एवढ्या मोठ्या असतात काकड्या, आणि देर स्वीट आणि देर सो सॉफ्ट. आणि आता मला असं वाटतं की मी इथे पुण्यात येऊन मी काकडी परत कशी खाऊ, कारण आय एम गोइंग टू हेट इट इकडची काकडी आता. सो मलबेरी जॅम इथे आम्ही करत होतो. तो फोटो आहे हा.
हे हे माझे आजोबा आहेत तिकडचे, अप्पू म्हणते मी त्यांना. सो हे क्रिसमसच्या वेळेस, क्रिसमस खूप मोठा फेस्टिवल असतो, सो क्रिसमसच्या वेळेस हा घेतलेला फोटो आहे. अच्छा. या हा, हे हे माझे फेवरेट आजोबा आहेत गावातले. ते इतके गोड आहेत. ते 85 वगैरे वर्षाचे आहेत आणि ते रोज 6:30-7 जेवण करून शेतात जातात आणि 3:30-4 परत येतात रोज. वाव, किती भारी. अं, हे तू काहीतरी करतेस का? हो, प्रयत्न. हे मेखला मेखला वीव करायचा प्रयत्न करते मी. इथे स्वतः लोक विणतात नाही, काय म्हणतात, विविंगला काय विणतात विणतात म्हणू होते ते. शकतो. हो. हा, सो मी एकदा ट्राय करत होते विणायला. ओके. हे आय थिंक बँगलोर का काय? हे हा, हे अगोदर. कॉफी मेकॅनिक्स मी म्हणले ना, मी जेव्हा कॉफी शिकले करायला जिथे, सो हे ते कॅफे आहे. आणि हे जे लेफ्टला जे आहे इक्विपमेंट, त्याच्यावर मी, त्याला सायफन म्हणतात, आणि ह्याच्यावर ओके. मी कॉफी बनवत होते एका कस्टमर साठी. त्यांना वाटायचं मी ओनर आहे, कॅफे ओनर, आणि मी सगळ्यांना सांगायचं नाही नाही, मी फक्त कॉफी शिकते इकडे. ओके. सो कोणीतरी एक काढला होता हा फोटो माझा. ओके. ही बँगलोरची दिसते गँग. हा, सो अमेझॉन असं होतं माझ्यासाठी, की एवढं पॉश सगळं आणि एवढ्या फॅन्सी चेअर्स आणि फॅन्सी एव्हरीथिंग, आणि त्याच्यावरनं मी गावाच्या लाईफस्टाईल मध्ये गेले. सो तू मला म्हणला होतास ना की अमेझॉनचं पण काही असेल तर फोटो पाठव, म्हणून मला हा एक दिसला जिथे मला थोडंसं ऑफिस पण दिसतंय. खूप फॅन्सी ऑफिस होतं माझं, खूप फॅन्सी. सो ह्याच्यात फार मे बी दिसत नाहीये, पण येस, पण हो. अमेझॉन आय नो व्हेरी वेल. या पुण्यातले. येस. हे तू वाजवतेस का गातेस त्याच्यावर? हा, सो हा ब्रुनो आहे. हा माझा तिकडे, आम्ही एकत्र राहतो. मी, ब्रुनो, रवी आय थिंक आता आहे इथे झूम कॉलवर. मी ब्रुनो, रवी आणि इल्हाम, डॉक्टर इल्हाम, आम्ही एकत्र राहतो. सो मी आणि ब्रुनो हे आमच्या घराच्या अगदी मागे आहे. सो आम्ही एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. सो मी युकेलेले वाजवायला सध्या शिकलीये. सो आम्ही वाव. दोघं, मग मी युकेलेले वाजवते, ब्रुनो गिटार वाजवतो, आणि आम्ही गाणी वाजवत असतो नेहमी घरी. ओके. आणि ही तू लहानपणीची दिसते. हा, दिस इज हाऊ आय वॉज लहानपणी. तू मला म्हटलं होतं तुला लहानपणीचा एक फोटो हवाय माझा, आणि मला हा मिळाला. त्याच्यात मी खूपच अनहॅपी दिसते, पण मी खूप हॅपी आहे आता आयुष्यात. पण हो, ग्रेट. हम्म. ओके, सो काही प्रश्न आलेले आहेत. ओके. अवघड आहे हा, पण प्रश्न हा, ट्रू मिनिंग ऑफ लाईफ असं विचारलंय कोणीतरी तुझ्यासाठी. ट्रू मीनिंग, आय थिंक कमेंट आहे, क्वेश्चन नाहीये. ओके. हा, तुझा संडे कसा दिसतो हा प्रश्न आहे. आणि काय करतेस? संडेला काही नाही, आम्ही युजली फॅमिली बरोबर, बाळांबरोबर, आणि त्या 2 लहान मुली आहेत त्यांच्याबरोबर खूप टाइम स्पेंड करतो आम्ही. आणि कुकिंग करते मी बरंच. मला कुक करायला खूप आवडतं, असं कुकिंग करते. मग फॅमिली बरोबर टाइम, रवी, ब्रुनो, इल्हाम ह्यांच्याबरोबर बराच टाइम स्पेंड करते. गाणं गाते, वाजवते, लिखाण करते. आम्ही खेळतो, बोर्ड गेम्स खेळतो आम्ही सगळे. गावात हिंडतो आम्ही सगळ्यांबरोबर. ओके. रुचा, हु इज युअर रोल मॉडेल इन लाईफ? तुलाही अय्या, दिसत असेल ना प्रश्न आहे? मला ना, वरती आहे, ठीक आहे, पण मी सांगतो. हा, हु इज माय रोल मॉडेल? आय डोंट नो, म्हणजे आय डोंट थिंक माझ्याकडे असं एक कोणी रोल मॉडेल आहे. आय थिंक माझ्यासाठी, मी हे फक्त बोलत नाहीये, पण मी प्रत्येकाला भेटते, त्या सगळ्यांमध्ये मी नेहमी मला जे इन्स्पायरिंग वाटतं ते बघायला ट्राय करते, आणि ते इम्बाईब करायला ट्राय करते. सक्सेसफुल असतं असं नाही, पण आय थिंक प्रत्येक माणसामध्ये मला, आय थिंक, रोल मॉडेल किंवा चांगल्या इन्स्पायरिंग गोष्टी शोधायला आवडतात. सो खूप लोक, कोणी नाहीये. जे चांगलं आहे ते त्याला तू, यू कॅन से इट्स अ रोल मॉडेल. येस, डेफिनेटली.
मॅम युअर जर्नी इज वंडरफुल. आय लाईक. प्रश्न आहे का पहिले बघतो. यू नेव्हर टेकन स्ट्रेस अबाउट फ्युचर. सो मॅम, हाऊ यू हॅव डेव्हलप दिस लिव्ह इन प्रेझेंट स्किल? आय थिंक मे बी इट स्टार्टेड ऑफ विथ मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं नव्हतं. म्हणून मी असा फार विचार नव्हते करत. पण आय थिंक आता मी कॉन्शियसली करते. गावात राहून पण हे खूप डेव्हलप झालंय. मी मेडिटेशन करते रोज. सो ह्याच्यानी खूप मदत होते टू लिव्ह इन द प्रेझेंट. ओके. अजून एक क्वेश्चन आहे. ओल्ड पीपल लाईक मी 66 year old, they can do something in your setup? म्हणजे आता इट डिपेंड्स ऑन हाऊ फिट पीपल आर किंवा किती फ्लेक्सिबल आहेत अशा अवघड टेरेन मध्ये राहायला. पण म्हणजे ऑफकोर्स if people are fit enough आणि if people are willing enough, अगदीच येऊ शकतात. कारण की मला असं आठवतं ना, हेमलकसाला जेव्हा आम्ही जातो आणि असं वाटतं काम करावं, तेव्हा तिकडे वाटत आहे की 1 ते 2 वर्ष मिनिमम असेल तरच या तुम्ही. कारण की काय होतं, तुम्ही 8 दिवसात किंवा ते कसं सूज आल्यासारखं असतं. कधी कधी सोशल सर्व्हिस आहे ना, म्हणजे प्रकाश आमटे किंवा प्रकाश काका आम्ही म्हणतो, त्यांचं एक वाक्य आहे की तुम्ही एखादं काहीतरी बघितलं की तुम्हाला सोशल सर्व्हिसची सूज येते की जी आठवड्यापर्यंत उतरते. करेक्ट अगदीच. तसं त्यांचं म्हणणं असं की तुम्ही 1-2 वर्षाचं जर तुमचं असेल प्लॅनिंग, तरच तुम्ही या इथे. कारण की तुम्ही 1 आठवडा आणि 2 आठवडे पिकनिकसाठी येणार असाल तर आम्हाला त्याचा काही उपयोग नाही. सो मलाही खूप पटतं हे. कारण इट्स व्हेरी अनफेअर की तुम्ही फॉर एक्झाम्पल आता माझ्या केसमध्ये तुम्ही जर फक्त 6 महिने मुलांना शिकवलं, 2 महिने मुलांना शिकवलं आणि गेलात, तर आय थिंक तुम्हाला एक 6-8 महिने मुलांबरोबर कम्फर्टेबल व्हायलाच लागतात आणि त्याच्यानंतर मग खरं शिक्षण चालू. त्यामुळे जर तुम्ही फक्त 6 महिने आलात, मुलांवरही अनफेअर, तुमच्यावरही अनफेअर. तुम्हाला फुल पोटेन्शियल आणि तुमचं काम होणार नाही. म्हणजे प्लॅन आहे तो होणार नाही. त्यामुळे किंवा काही काम असेल 6 महिन्यात, मला लक्षात आलंय 6 महिन्यात 8 महिन्यात फार काही बदल घडवायचा असेल, थोडा वेळ लागतो, पेशन्स लागतो त्याला. सो अगदी मला मान्य आहे. अग्रीड. आपण लास्ट क्वेश्चन घेऊया. ट्रॅव्हलिंग छान वाटत आहे का? काही ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स शेअर करतेस का? येईल का? हा, करता येईल. सो दिस इज द लास्ट क्वेश्चन आपण घेऊ, कारण की सगळ्यांना मी मॅक्सिमम 7:30 पर्यंत सांगितलं होतं. ओके. सो ट्रॅव्हलिंग, इथे प्रत्येक ट्रॅव्हल खूप मोठा, खूप नवा एक्सपिरियन्स असतो. कालच ऍक्च्युली मी सकाळी 4 वाजता निघाले आणि आमच्या इथे रस्ता नाहीये, म्हणजे कच्चा रस्ता आहे आणि पावसाळ्यात तर तोही नसतो, म्हणजे इट्स रिअली बॅड. सो त्याच्यात काल एअरपोर्टला जायला मी 4 वाजता निघाले सकाळी आणि फ्लाईट होतं 10चं आणि 2 तास आधी पोहोचायचं होतं आणि माझी गाडी बंद पडली. विच इज द केस एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी रस्ता इतका खराब आहे की गाडीला काहीतरी होतच असतं आणि मग रस्त्याच्या मध्ये अगदी इन द मिडल ऑफ नोवेअर बंद पडली. मग सकाळी किती 6 वगैरे वाजले होते, त्यामुळे कोणी जागही नव्हतं. मग आम्ही कसं ती कोणीतरी मेकशिफ्ट मेकॅनिक उठला होता, तो बोलवून त्याने काहीतरी पार्ट काढून टाकला आणि मग आम्ही एअरपोर्टला गेलो त्या गाडीतनं. पण ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्सेस इथे भयानक आहेत. रस्ते खूप घाण असल्यामुळे गाडी अशी होते. एका साईडला दरी आणि एका साईडला डोंगर असा असतो, त्यामुळे खूप भीतीदायक ट्रॅव्हल असतं. आता डिसेंबर मध्ये मी गुवाहाटीला गेले होते सुट्टीसाठी म्हणून. आम्ही अरुणाचलला जाणार होतो तिकडनं एका म्युझिक फेस्टिवलसाठी आणि तिकडे मी गुवाहाटीला पोहोचले आणि गुवाहाटीचा ते CA आणि CAB चे जे प्रोटेस्ट होते ते त्या दिवशी सुरू झाले आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि गुवाहाटी वॉज द हॉटस्पॉट. आणि आम्ही आमचे एक पार्टनर आहे चंदगडचे, त्यांच्या हॉस्टेलवर होतो आणि तिकडनं त्यांनी आम्हाला ते सोडायला आले रेल्वे स्टेशनवर. कारण आम्ही म्हणलो की नाही आम्ही जाऊ, ट्रेनमध्ये बसताय तर ठीकच आहे. आम्ही स्टेशनवर आलो आणि रस्त्यावर मी बघतेय की सगळी दुकानं जाळली आहेत आणि लोक प्रोटेस्ट करतायत मशाली घेऊन. आणि आमची गाडी वॉज द ओनली गाडी ऑन द रोड
आणि लोक आजूबाजूनी आगीचे मशाली घेऊन जात आहेत आणि तेव्हा लक्षात आलं की शिट, म्हणजे प्रोटेस्ट आणि हे सगळं इथे खूप सिरियसली घेतलं जातं. मी पुण्यात बंद आणि प्रोटेस्ट ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी नाहीयेत. बंद असलं की आपण सुट्टी म्हणून चिल करतो, पण नॉर्थ ईस्ट मध्ये ह्या गोष्टी बंद असेल तर सगळं अगदीच बंद असतं, इम्फाळ मध्ये पण. सो हा एक्सपिरियन्स एक होता जिथे आम्ही रेल्वे स्टेशनवर कसे बसे पोचलो आणि पोचल्या आम्ही बघितलं की सगळी लोक एकदम पॅनिक मोड मध्ये येऊन रेल्वे स्टेशनच्या आत पळत होती. आणि ऑफकोर्स आम्ही पण पळायला लागलो, पण आम्हाला माहित नव्हतं काय होतंय. आणि असं कळलं की कोणतरी 2 प्रोटेस्टर्स का कोणतरी होते जे आगीचं हे घेऊन रेल्वे स्टेशनकडे येत होते. आय डोंट नो, मे बी त्यांना जाळायचा विचार होता काय. आणि मग त्यांनी रेल्वे स्टेशन फुल बंद केलं आणि मग आम्ही आत गेलो, बोर्डकडे बघितलं आणि आमची ट्रेन आमच्या समोर कॅन्सल झाली. मग आम्हाला माहिती नव्हतं काय करायचं, कारण गुवाहाटीमध्ये कोणीच माहित नव्हतं. सो आम्ही परत मग त्या हॉस्टेलमध्ये जाऊन गेलो, त्या माणसाला बोलवलं, सरांना बोलवलं आणि मग तिथे आमचे 5-6 दिवस आम्ही पुढचे तिथे अडकलो होतो त्या हॉस्टेलमध्ये. आणि इट वॉज रिअली स्कॅरी. पण हो, दॅट इज वन ऑफ माय नॉर्थ ईस्ट ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस. ठीक आहे. ओके. पुन्हा एकदा ऋचा, थँक्यू सो मच. तुझी म्हणजे आम्ही खूपच म्हणजे ऍब्सोल्युटली सांगतो, मला पण एवढं खूप छान वाटलं ऐकायला सुद्धा. म्हणजे अख्खी एक मणिपूर ट्रिप झाली इथे बसल्या बसल्या. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. खूप ग्रेट काम करते आहेस. मी तुला फंडिंग त्याच्यासाठी विचारलं की आमचे काही ग्रुप फंडिंगसाठी आम्ही करतो, म्हणजे आय डोंट नो द वे काय काय लागतं, पण आपण याच्यावर पुन्हा एकदा ऑफलाईन बोलूया. सो थँक्यू सो मच अगेन. आणि थँक्यू सगळ्यांना, तुम्ही हे सेशन अटेंड केलं. आणि आपण म्हणजे आय थिंक तुला पण छान वाटलं असेल हे आमच्याशी गप्पा म्हणून, असं मला ऑफकोर्स ऑफकोर्स वाटतं. खूप सो छान वाटलं. आणि थँक्यू हा स्टेज क्रिएट केल्याबद्दल. आय थिंक बऱ्याच लोकांना क्युरिओसिटी पण होती की मी काय करते. पण या आता नाव यू हॅव एन आयडिया. आणि थँक्यू येस, सो मच एवढं पेशंटली ऐकल्याबद्दल. कारण आय थिंक बरीच बोलले मी, नाही पण 1.5 छान तास झालं. बोललीस, म्हणजे आम्हाला कुठेही असं वाटलं नाही. मी जेवढे प्रश्न लिहिले होते तेवढे माझे व्यवस्थित मला तुला विचारता आले. ओके, चालेल ऋचा. आता तू पुण्यात आहेस, मी तुला घरी तर ऑफकोर्स माहितीये तुला आमच्या घरचा रूट, आम्ही जेवायला बोलवतो लोकांना. सो एक दिवस प्लॅन कर तू. आणि येस. डेफिनेटली अजून याच्यावर बोलू. आणि अजून काय मला करता येईल असं मी नक्की प्रयत्न करीन. आणि आमच्या ग्रुपला पण थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल की ते 1 वर्षाचा गोल कम्प्लीट करतील. ऑफकोर्स तो पर्सनल गोल आहे, पण शेवटी गोल इज गोल. पुढे जाऊन कदाचित कोणी सनबर्डला पण येऊन जॉईन करेल आणि कॉन्ट्रीब्युट करेल. ओके. हो प्लीज. आणि कोणाला काही प्रश्न असतील अबाउट सनबर्ड किंवा अबाउट एनिथिंग, यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन इंस्टाग्राम किंवा फेसबुक. माझं नाव नक्की. रुचा देशपांडे आहे. हो, ते सगळ्यांना कळलेलं आहे. ओके, चलो. थँक्यू सो मच. एक्झॅक्टली आपण 6:28 ला म्हणजे वी आर ऍट द एक्झॅक्टली 1 पॉइंट ऑन टाइम. ऑन टाइम. थँक्यू सो मच. आणि अगेन खूप खूप विशेष तुला. आणि विल सी यू सून. ओके, थँक्यू चलो, सो बाय मच बाय. गणेश. या, बाय. बाय बाय.